नमस्कार. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं या ठिकाणी नुकताच ज्यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्या महाराष्ट्राच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनीताई देशपांडे आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्या या प्रवासाच्या 70 वर्षाच्या या प्रवासाच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. ताई, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. नुकताच आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. ताई, यामागच्या तुमच्या भावना काय आहेत आणि पुरस्काराबद्दलचं काय मत? योगेशजी, भावना म्हणजे मला आनंद, एवढा आनंद झाला आणि त्याची गंमत अशी की हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तर हा पुरस्कारांची सिस्टीम त्यांची जाहीर होण्याची काहीतरी वेगळी आहे. म्हणजे आधी टी व्हीवर जाहीर केला त्यांनी आणि नंतर मग मला त्यांचं ऑफिशियली लेटर आलं. पण टी व्हीवर ज्यांनी बातम्या बघितल्या त्याच्यात सगळ्यांनी मला अभिनंदन केलं माझं की तुम्हाला असा असा पुरस्कार मिळतो आहे. म्हटलं हो, कसं शक्य आहे? म्हटलं नाही, मला नाही, माझा विश्वास नाही बसत या गोष्टीवर. तर ते म्हटले असं करा, 9:30च्या बातम्या बघा. आणि खरोखर 9:30च्या बातम्या बघितल्यानंतर मी धन्यता पावली की प्रभाकर पणशीकर, म्हणजे सगळे त्यांना पंत म्हणायचे. पंतांबरोबर मला कधी काम करायला मिळालं नाही कारण ते मुंबईचे, मी पुण्याची, असं झालं. पण पंतांच्या नावानी, नटवर्य प्रभाकर पणशीकरांच्या नावानी शासनाने एवढा मोठा पुरस्कार मला दिला आणि माझी दखल घेतली छोट्याशा कलाकाराची, त्याबद्दल मी शासनाची खूप खूप आभारी आहे, खूप आभारी. अगदीच आपल्यासारख्या प्रतिभासंपन्न योग्य व्यक्तिमत्वाला हा योग्य पुरस्कार शासनाने दिलेला आहे. त्याबद्दल मी शासनाच्या वतीनं तुमचे मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. थँक्यू. 70 वर्षाचा आपला हा धगधगता कलाक्षेत्रीय प्रवास आहे. इथून मागची 70 वर्षाचा आपण पाहिलं गेले की आता तुमच्या मनामध्ये या सगळ्या आठवणी गिरट्या घालत असतील की जसं गोफण फिरावी आणि पाखरांनी भुरकन उडून जावं, तसं या 70 वर्षाच्या प्रवासातील अशा काही सुखद दुःखद आठवणी जी तुमच्या हृदयावरती कायमची सोनपावलं उमटून उडून गेलेली आहेत, आज त्या आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देणार आहोत. आणि ही आपली मुलाखत जी आहे ती निश्चितपणे नवोदित कलाकारांसाठी किंवा इतरांकरता खऱ्या अर्थाने एक मोठं शिकायला मिळणार आहे आपल्या मुलाखतीतून. आणि संघर्ष असतो कलाकारांचा, रुपेरी पडद्यावरचा आणि पडद्यामागचा सुद्धा, हे सुद्धा त्या आठवणींना आपण उलगडा या ठिकाणी देणार आहोत. तर ताई, आपली कलाक्षेत्रीय सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली की लहानपणापासून मला डान्सची खूप आवड होती. माझी ॲक्च्युली इथं जी सुरुवात झाली ती डान्सर म्हणून झाली. तर मी वय वर्ष माझं 10 होतं आणि मी पुण्यामध्ये पूर्वी मेळे नावाचे प्रकार असायचे. मेळा म्हणजे काय तर गणपतीचे 10 दिवस आणि श्रावण महिना एक अख्खा असे ते कार्यक्रम असायचे. आणि त्या मेळ्यामध्ये फक्त सिनेमातले डान्सेस, नकला, भावगीतं असा साधारण 3-3.5 तासाचा कार्यक्रम असायचा. तर मला 10व्या वर्षी त्या मेळ्यात काम करायची संधी मिळाली. मला खूप आनंद झाला. पण त्यावेळेला कायदा होता की 10 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलामुलींनाच मेळ्यात घ्यायचं, मोठ्या मुलांना घ्यायचं नाही. तर मी 2 वर्ष 10 आणि 11 माझ्या वयामध्ये मी ते काम केलं. 12चं पण वर्ष केलं. आणि वर्ष 13मध्ये मला डान्सिंगची एक ऑफर आली. तर या क्षेत्रामध्ये खूप मोठी डान्सर ज्या जीवनकला म्हणून आहेत, ज्यांनी खूप हिंदी, मराठी बरेचसे चित्रपट केलेले आहेत, त्यांच्या वडिलांची डान्सिंग पार्टी होती. तेव्हा डान्सिंग पार्टी म्हणायची त्याला. तर ते माझ्याकडे आले आणि माझ्या आईवडिलांना म्हणाले की आमचा 1 महिन्याची टूर आहे नागपूरला वगैरे, तर तुम्ही हिला पाठवाल का? तर ह्याच्या आधी आम्ही असं घराच्या बाहेर किंवा महिन्याभर कुठे बाहेर पडलेलोच नव्हतो. त्यामुळे घरच्या लोकांना मोठा प्रश्न पडला की काय करायचं. आणि आम्ही यांना, म्हणजे ह्या मुलीला एका कार्यक्रमाचे 10 रुपये देऊ असं त्यांनी त्यावेळेला माझ्या आईवडिलांना सांगितलं. मग ते म्हणले लगेच सांगू नका, 1-2-4 दिवसांनी सांगितलं तरी हरकत नाही. मग थोडंसं घरातल्या थोड्या आर्थिक अडचणी अमुक तमुक असा थोडासा तो काळ होता. तर त्यामुळे 4 दिवसांनी त्यांना निरोप पाठवला की मी काम करायला तयार आहे. आणि अशी माझी ह्या
या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये अशी माझी एंट्री झाली त्यावेळेला. पदार्पण झालं जीवनकलामध्ये. असं जीवनकलासोबत असे काही इतर पण मेळाव्याची कंपन्या वगैरे होत्या का, ग्रुप होते का? इतर ते होते ना, जे पुण्यातले मी ज्या ग्रुप भारत सेवक बालबालिका मेळा असं त्यांना. सिक्वेन्स काय असायचं म्हणजे त्या मेळ्यात तुम्ही नृत्यांगणा म्हणतात, पण त्याच्यामध्ये काही नाटक वगैरे असायचं का? नाही, नाटक वगैरे काय, फक्त नृत्य, फक्त सिनेमातले डान्सेस, त्यानंतर भावगीतं, नंतर नकला, असं एवढाच तो कार्यक्रम असायचा 2.5-3 तासाचा. 2.5-3 तास. बाकी नाटकाचा काही संबंधच नव्हता. नाटक हा प्रकारच तिथे त्या डान्सिंगच्या ग्रुपमध्ये नव्हता. रुपये 60 वर्षापूर्वीचे 10 रुपये म्हणजे किती असेल त्यावेळेस. आणि तेव्हाचे, आता आपण पुण्यनगरीचे तुम्ही आहात म्हणताय की सांस्कृतिक नगरी आहे, आणि तेव्हाची ती परिस्थिती खूप वेगळी असणार या सांस्कृतिक नगरीची किंवा कला क्षेत्राची सुद्धा एकंदरीत आत्ताची खूप परिस्थिती बदललेली आहे. तर त्या वाटेवरती जात असताना एक तुम्ही ठरवलं होतं का आयुष्यात की या क्षेत्रातच यायचंय का असंच आवड म्हणून आला? नाही, ठरवलं, कारण ते वय एवढं लहान होतं, 12-13 वर्षाचं वय होतं. त्यामुळे असं काही ठरवून या क्षेत्रात जायचं वगैरे असं अजिबातच ठरवलं नव्हतं. पण योगायोगाने माझी सुरुवात झाली त्या जीवनकलाच्या डान्सिंग पार्टीमध्ये. आणि मग पुढे काय झालं की योगायोगाने थोड्याशा घरच्या अडचणी येत गेल्या आणि मला डान्सिंगचे कार्यक्रम मिळत गेले. मग हा ग्रुप पुण्यात होता, दुसरा ग्रुप पुण्यात होता. मग तर मग म्हटलं हे पैसे मिळवणे आणि घराला आर्थिक मदत करणे हाच फक्त उद्देश होता. आणि ह्या उद्देशाने मी या ह्याच्याशी बांधली गेली हळूहळू. कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, काही नाही, आई बाबांचा पूर्णपणे सपोर्ट करा म्हणून? नाही, आईबाबांचा थोडा विरोध होता. आईबाबांच्या पेक्षा सुद्धा माझ्या आजीचा फार विरोध होता. की त्या काळातल्या आजी मला म्हणायची की अगं चांगल्या घरातल्या मुली कुठे नाचतात का, असं मला म्हणायची. मला आत्ता काळ आठवला तर मला आजी असायला पाहिजे ती, अगं आजी चांगल्या घरातल्या मुलीच सध्या नाचतात, तू बघायला नाही आहेस. त्यामुळे ही जी कन्सेप्ट होती त्या काळात, तो काळच असा होता. तेच ना, जे मुलींना शिक्षणसुद्धा त्या काळात किती कमी दिलं गेलं जायचं. आणि हा तर व्यवसाय असा म्हणजे डान्स. मग त्या डान्सिंगचे कार्यक्रम, मग डान्सिंगच्या कार्यक्रमातनं काम करत 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 मग माझा परिचय 59 साली लीला गांधींशी झाला. हां, तर लीला गांधी ह्या त्या काळातला खूप प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी, अतिशय मोठ्या, आणि त्यांचा पण डान्सिंगचाच ग्रुप होता. म्हणून मग डान्सिंग ग्रुपमध्ये मी कामं करायला लागले. इन द मीन टाईम ह्याच्यामध्ये म्हणजे 55 ते 59 ह्याच्यामध्ये थोडीशी नाटकं मला आली. नाटकात काम करता का विचारायला आले मला, पण मी म्हटलं शेषे मला डायलॉग वगैरे बोलता येणार नाही, मी फक्त डान्स करीन, तुमच्या नाटकात डान्स आहे का तर मला घ्या, नाही तर मला घेऊ नका. असा थोडासा तो हे झाला. पण बाईंकडे काम करायला लागल्यानंतर बाईंकडे डान्सिंगचेच कार्यक्रम होते. पण योगायोगाने त्यांच्याबरोबर मला ना चित्रपटात काम करायची संधी मिळाली. कारण त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असायचे आणि आपले त्या काळामध्ये लावणी प्रधान असे चित्रपट, तमाशा प्रधान चित्रपट खूप त्या काळात आले. आणि मेन डान्सर आणि त्याच्या मागे 2 डान्सर मुली, असं मी बाईंजवळ बरोबर जवळजवळ 10-12 चित्रपट त्यावेळेला मी केले. काही असे आठवतात का सिनेमे आता? पाठचा भाऊ आहे, नंतर बरेचसे सिनेमे मला आता नावं पटापटा आठवत नाही. सांगते ऐका वगैरे नंतरचे, त्याच्या आधी मी केले. सांगते ऐका नंतर, पण सांगते ऐकत मी नाही आहे. बरेच आहेत सिनेमे मला ते सिनेमे. त्यावेळेस काय वाटायचं, मेळा भारी वाटायचं काही शूटिंगचं माहोल? नाही, मग मेळ्याच्या पेक्षा मेळा मग माझा संपलाच होता. मेळा मला पहिले 10, 11, 12 वर्षापर्यंत संपला. मग तो डान्सिंग पार्टी हा प्रकार सुरू झाला आणि मग डान्सर म्हणून मी एस्टॅब्लिश होत गेली. मग त्यावेळेला वगनाट्य, लोकनाट्य, मग अशी सगळी सुरुवात झाली. बाईंबरोबर काम करताना बाईंबरोबरच्याच ह्याच्यामध्ये मी 16 वरीस धोक्याचं, कथाकलेच्या कांद्याची, भानगडीशिवाय गाव नाही, भानगडीशिवाय पुढारी नाही, अशी सगळी मी वगनाट्य लोकनाट्य करत राहिली. भानगडीची सगळी वगनाट्याचे प्रकार असं करत राहिले. हा मेळ्याचा तरी तुम्हाला ताई भेटल्यात, मेळ्यातून तुम्ही ताईंकडे वळालात, त्यांच्या डान्सिंग पार्टीतून सिनेमाकडे वळालात. त्यावेळेस सिनेमाचं सगळंच वेगळंच टेक्नॉलॉजी असणार का? आता खूप प्रगल्भ आहे, तेव्हा तर एवढी नसते सुद्धा. आणि त्यावेळेला कसं पुण्यामध्ये 3 स्टुडिओ होते सिनेमाचे. एक पहिला प्रभात, नंतर डेक्कन, नंतर नवयुग. तर हे 3 स्टुडिओ, तर प्रभात स्टुडिओ आता लोकांना माहिती आहे कारण ते इन्स्टिट्यूट झाल्यामुळे तो इथे प्रभात रोडला त्या नावानेच प्रभात स्टुडिओ तिथे आहे. आणि नवयुग आणि डेक्कन स्वारगेटच्या मागच्या बाजूला
होते त्यावेळेला ते स्टुडिओ. अशा सगळ्या स्टुडिओत मग मी हळूहळू हे करत असताना मग आता शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे जेमतेम कशी तरी रडत खडत 9वीपर्यंत मी गेले आणि थोडंसं मग घरच्या परिस्थितीनुसार मी जास्त अडकत गेले ह्याच्यामध्ये थोडीशी. तर त्यामुळे हे करत असताना मग ते कामं करायला लागले. मी स्टुडिओमध्ये पण जायला लागले. मग आता स्टुडिओत सिनेमामध्ये कामं करायची तर मग ते मॉप्सिन म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट, मग ज्युनियर आर्टिस्टची पण मी कामं केली. हां, तेव्हा असा आमचा एक ग्रुप होता. मग आता प्रभात स्टुडिओमध्ये जायचं असेल मग सगळ्यांनी डेक्कनला जमायचं आणि मग तिथून प्रभात, कारण तेव्हा सगळी झाडी सगळं हे होतं. म्हणजे पुण्याचा त्यावेळेला पूर्ण वेगळं होतं. पूर्ण हिरवळ होते, झाडं झुडपं सगळ्या गोष्टी, डोंगर, हा सगळा भाग पाहिला गेला तर पेठा छोट्या आणि पेठा सगळ्या आमच्या. तिथून मग तुमचे पुढे स्टुडिओमध्ये जाणं झालं. नंतर नवयुग डेक्कनला पण आम्ही असंच करायचो, स्वारगेटला जमायचो आणि त्याच रूटवर शंकरशेठ रोडला ते 2 स्टुडिओ. असं मग मी बरेचसे अशी पण कामं केली. असं करत असताना मला एक नाटक आलं, पंतांची सून नावाचं. तर ते मालेगावकर म्हणून आपला प्रताप मालेगावकरचे बाबा, तर ते नाटक बसवत होते ते. तर त्याच्यामध्ये रोल म्हणजे डान्सर आणि कॅरेक्टर असा रोल होता. तर मी म्हटलं की मला त्यांनी विचारलं तू काम करशील का माझ्या नाटकात. म्हटलं हो करीन, पण असा डायलॉग आहेत आणि हे स्क्रिप्ट म्हणाले. तर म्हटलं नाही मला डायलॉग नाही बोलता येणार, मी फक्त डान्स करीन. तर म्हटलं असं कसं, ती कॅरेक्टर आहे, डान्सरचीच कॅरेक्टर आहे. तर म्हटलं नाही मला जमणारच नाही. म्हणून मी ते स्क्रिप्ट टाकलं आणि मी घरी निघून आले. तर ते माझ्या बाबांचे मित्र होते. तर त्यांनी बाबांना समजावलं, म्हणले तिला सांग रे. आता मला म्हणले मला आता हे आव्हान आहे, या मुलीला उभं करायचं. मग ते म्हणाले नाही आता मी हिला शिकवणार आणि हिलाच या नाटकामध्ये काम करायला घेणार. आणि मग त्यांनी माझ्याकडनं तो चांदणी म्हणून कॅरेक्टर होती तो रोल बसून घेतला. मग मी ते पहिल्यांदा ते नाटक केलं. मी काय नाव मी आता म्हणले, पंतांची सून. ते नाटक मग मी सुरू. आणि मग तिथं मला कळलं की अरे म्हणजे नाटक करणं फार अवघड गोष्ट आहे. सिनेमाला तुम्ही 10 रिटेक करा, ह्याला हे करा, पण तिथे तुम्ही नाटकामध्ये तुम्ही स्टेजवर उभं राहिलात की तिथे काही मला फक्त स्टेजची भीती नव्हती की स्टेजवर गेल्यानंतर काय होईल, पण डायलॉग बोलायची जी भीती होती ती माझी त्या नाटकामुळे कमी झाली. मग मी हळूहळू बऱ्याचशा पुढे खेडेगावातनं नाटकं करत गेलो आम्ही. पूर्वी मग आम्हाला बोलवायचे खेडेगावातनं. कसा प्रवास असायचा तो अगदी म्हणजे एसटीतनं, बैलगाडीत. असं कधी प्रवासादरम्यान एक आठवण आम्हाला ऐकायला आवडेल की कसा खरखर प्रवास असायचा. आता तरी खूप सुविधा आहेत, खूप सुविधा तर नव्हत्याच काही. बैलगाडी असेल, त्यावेळेच्या बसेस असतील किंवा मॅटेडोर नावाचा तो प्रकार. आता बस बंद पडली. अरे देवा, आता कसं पोचायचं त्या गावाला. बरं काम करणारे सगळे लोक त्या गावातले लोक काम करायचे आणि फक्त आम्ही लेडीज इथनं जायचो, 2-3 काय असू ते. आता पोचायचं तर आहे बरं, आम्ही आदल्या दिवशी जायचो, म्हणजे एक प्रॅक्टिस व्हायची आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी नाटक व्हायचं. मग बैलगाडी थांबवा, अरे आम्हाला त्या गावाला न्या रे, असं करून मग जायचं. बाकी काही सुविधा नव्हत्या ना त्या काळामध्ये. करू शकत फोन तर सोडूनच आहे, पत्र जायचं तर ते 8 दिवसांनी पोहोचायचं. किती घालमेल होत असेल की पोहोचायचं. आणि आपल्याला मुख्य तिथे पोचायचं, त्यांची प्रॅक्टिस करायची, दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रयोग करायचा. पण लोक इतके छान असायचे. मग त्यांना कळवणार काय आम्ही की आम्ही इथे अडकलोय, गाडी बंद पडली, एसटी बंद पडली. पुण्याचे कलाकार आपल्या गावाच्या नाटकामध्ये सहभागी होत आहेत, त्यांची ती कमालीची उत्सुकता असणार आणि त्यांना तेवढं भारी वाटत असणार की आमच्याकडे ह्या नट्या म्हणायचे तेव्हा, ह्या नट्या आमच्याकडे येत आहेत. ते जी आता वर्षानुवर्ष ते शेती करतात, अमुक व्यवसाय, ते सगळे शेतकरी मंडळी असतील किंवा गावातली ती यात्रेची कमिटी मंडळी किंवा नाटकाचा ग्रुप तिथला, तर त्या कुठे असे व्यावसायिक नाटक नाही किंवा त्यांना असं खूप काही मुरलेत असं नाही, पण त्यांना सांभाळून घेतानाच काय अनुभव असतो की तो असं वाटत नाही. तसं उलट त्यांची तयारी जास्त असायची, कारण त्यांना रिहर्सल करायला खूप मिळायच्या आणि आम्ही घरी वाचन करून, घरी पाठांतर करून आम्ही त्यांच्याबरोबर रिहर्सल करायला जायचं. एक रिहर्सल करायची आणि आम्हाला ती टॅक्ट माहीत होती की आता हा गडबडला, हा चुकला की आता पुढं कसं जायचं, त्याला पुढचं हे द्यायचं की त्याला पुढचा क्यू द्यायचा की मग तो बरोबर लाईनीवर यायचा. ही टॅक्ट आम्हाला समजली होती, त्यामुळे आम्हाला कधी ही अडचण आली नाही आणि खूप
खेडेगावची नाटकं पण चिक्कार केली मी. आणि असं करत 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 मग मी सांगते ना की जे 57 साली मी म्हणलं ना तुझंही तुझंपाशी, तर तुझंही तुझंपाशीचं पण हजारोनी प्रयोग केले मी, म्हणजे पुष्कळच केले. म्हणजे मी उषा करत होते आणि पुष्कळ म्हणजे दाजी भाटोडेकरांपासून ते जयंत सावरकरांपर्यंत बऱ्याच कलाकारांवरून मी कामं केलीत. आणि हे सगळं करत असताना थोडंसं मी डान्सचं माझं लग्न झालं 62 साली. आणि मग मला थोडं असं डान्स करावा का, मग डान्सर म्हणून काम करावं का, आपण आता नाटकाचंच थोडंसं रमावं असं मला वाटलं. आणि मग पुण्यात एक संस्था होती बहुरूपी व्यवस्था म्हणून, जयवंत वालावलकरांची. तर त्यांनी नाटक काढलं सुरुवातीला बेलभंडार नावाचं. त्यांनी स्वतःच लिहिलं होतं ते बेलभंडार नावाचं नाटक. मग त्या नाटकासाठी त्यांनी मला विचारलं. ॲक्च्युअल मला त्या नाटकासाठी डान्सर म्हणूनच विचारलं, कारण त्याच्यात डान्सरची कॅरेक्टर होती. तर गोविंदराव कुलकर्णी जे पुण्याचे, म्हणजे गोविंदराव कुलकर्णी एक कोल्हापूरचे पण डिरेक्टर आणि हे पुण्याचे. हां, तर गोविंदराव कुलकर्णी डिरेक्टर होते त्याचे. आणि मला घेतलं, म्हणजे तुला असं असं काम आहे डान्सर ह्याचं. तर म्हटलं ओके करीन मी. आणि काहीतरी अडचण आली. मी जी कॅरेक्टर करणार होती, बारू म्हणून कॅरेक्टर, त्यांची काहीतरी कोण करणार होतं मला आता नीटसं आठवत नाही. आणि मग मला गोविंदराव म्हणाले की सुहास तू तो हा रोल कर पारूचा, डान्सरला पण दुसरी, कारण तो रोल खूप मोठा होता. आणि त्याच्यात अरुण सरनाईक, शरद तळवलकर अशी सगळे दिग्गज मंडळी. तर मी म्हटलं की अहो, म्हणलं गोविंदराव मला जमेल का नाही एवढा मोठा रोल आणि पूर्ण ग्रामीण भाषा पण. तर म्हटले आपण महिनाभर तालमी करणार आहोत, काही हरकत नाही तुला करायला. पुण्यात त्यावेळेस तालमी कुठे व्हायच्या? पुण्यामध्ये एक मुरलीधर मंगल कार्यालय म्हणून शनिवारामध्ये एक कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये आम्ही खूप नाटकांच्या तालमी केल्या, खूप. म्हणजे दिवसभर तालीम चालू असेल? दिवस असं नाही, साधारण मग 9ला बोलवलं तर साधारण 5-5:30 पर्यंत, किंवा मग काही वेळेला आता सकाळपासून बोलवलं म्हणजे निर्मात्याला जेवण द्या, नाश्ता द्या, अमकं द्या, या सगळ्या गोष्टी असायच्या. विचारायचं कारण कसं आहे की एक तर ते मुरलीधर आहे पेठेत मध्यवर्ती आहे, त्यात ह्या नाटकाच्या तालमी जोरजोरात आवाज. कधी आजूबाजूच्या वाड्यातून 1 ते 4च्या दरम्यान तक्रार आली असेल नसेल की हळू आवाज करा जरा, 1 ते 4च्या दरम्यान तालीम हळू ठेवा, झोपेची वेळ असते. आणि तो शनिवार पेठतो, शनिवारातली मुरलीधर. आणि या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं की त्या पण खूप चांगल्या आठवणी असतात की तालमीला वेळ देणं, लोकांशी बोलणं, सांभाळून घेणं एकमेकांना. तर तो वेळ वेगळा आहे. तर आपण पुन्हा त्या विषयावरती येऊयात की तळवळकर सरांसारखे, अरुण सरनाईक सारखे दिग्गजांसोबतचा तुमचा तो अनुभव खूप शिकायला मिळाला असेल खूप म्हणजे. आणि त्याच्यामध्ये प्रभाकर मुजुमदार माझ्या अपोजिट होते. आणि नंतर मग योगायोगाने त्याच्यामध्ये डान्सरच्या कॅरेक्टरसाठी नलिनी सोंडकर म्हणून एक डान्सर होत्या मुंबईच्या, त्या आल्या. शरदराव जे काम करत होते ते एक कॅरेक्टर होती झोपाळू गंग्या म्हणून ते कॅरेक्टर होती. आणि प्रभाकर मुजुमदार आणि अरुण सरनाईक असे आम्ही शेजारी राहणारे घरं होती आमची. आणि ते मुजुमदार असे शेतकरीच दाखवलेत आणि अरुण खूप श्रीमंत असतात असं दाखवले. असं ते नाटक बेलभंडार नावाचं. आणि त्याच्यात पण खूप म्हणजे आता इतक्या दिग्गजांबरोबर काम करायचं तर थोडं टेन्शन यायचंच मला. पण मला ती बाईंबरोबर, लीलाबाईंबरोबर आणि बऱ्याचशा कलाकारांबरोबर काम करून थोडीशी माझी टेन्शन माझं कमी व्हायचं. तरी सुद्धा एंट्रीला जाताना विंग मध्ये उभे असले की थोडंसं दडदडत ना की आता एंट्री घ्यायची म्हटल्यानंतर, एकदा घेतल्यानंतर काय हे नाही, सुरुवातीला जाताना सुद्धा. आणि तितक्याच ताकदीने प्रत्येक प्रयोग करायचा. पण पूर्वी कसं व्हायचं की आता कसं की 15 दिवसात नाटक बसवा, 16व्या दिवशी स्टेजवर, तसं हे नव्हतं, बंधनं नव्हती की नाटक परफेक्ट बसल्यानंतरच मग ते महिनाभर प्रॅक्टिस होऊ देत, ते 1.5 महिना होऊ देत आणि मगच ते स्टेजवर जात होतं. अशी पद्धत पुण्याची होती. नाटकांच्या तारखा क्लॅश झाल्यात का? नाही, तारखा कधीच क्लॅश झाल्या नाही. कारण झालं कसं की वालावलकरांच्या ग्रुपमध्ये मी काम करायला लागले तर 1 ते 10 मध्ये त्यांचं बेलभंडार असायचं. ते 10 दिवस फिक्स त्यांचे. आणि मग 20 ते 30 मध्ये ज्या कोणी बाकीचे जे माझे काही असतील कार्यक्रम तिथं मी काम करायची. मग कुठलं माझं नाटक आहे, आता तुझं असे 4 प्रयोग आहेत, बाहेरगावी आहेत, मग तुम्ही आहात का अवेलेबल? हो आहे अवेलेबल. मग मी काम करायची. 1 ते 10 सोडून मग मी तारखा सगळे आपण त्याप्रमाणे मॅनेज करतो. हो, मॅनेज करतो. शेवटी कसं कला क्षेत्रामध्ये तो काय वेगळा असला तरी सुद्धा नाही, तालमीला वेळेवरती येणं, वेळेवरती तारखा ज्या घेऊन ठेवलेल्या आहेत त्या करणं, इतर सगळ्या तारखा मॅनेज करणं,
आणि स्वतःला तितक्याच पद्धतीतून मेंटेन ठेवणं सुद्धा या गोष्टी फार महत्वाच्या आता महत्वाच्या म्हणजे आणि संसार म्हणजे तो एक फार महत्वाचा भाग होता. की आता कसं होतं की ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांचं कसं होतं की त्या दिवसभर नोकरीला जातात, सकाळी जातात त्यांच्या घरनं आणि संध्याकाळी त्यांच्या घरी येतात. आता आमचं असं व्हायचं की आम्ही दौरा आहे 10 दिवस बाहेर, 10 दिवस आम्ही घरी नाही, 10 दिवस आमची मुलं बाळं सगळं. तर पण माझ्या माहेरचा सपोर्ट होता मला खूप. मी मुलांना आईकडे ठेवायची आणि मग मी कार्यक्रमाला जायची. म्हणजे हा फार मोठा सपोर्ट होता मला माझ्या माहेरचा. म्हणून हे सगळं करता आलं मला. नाहीतर बाहेर दौरे करणं आणि हे करणं हा थोडंसं नाट्यक्षेत्रातल्या लोकांना थोडंसं अवघडच बसतं आपल्याला. पण ताई नाटकातल्या या सगळं म्हणजे त्या नाटक क्षेत्रातल्या मधल्या तुमचं काय असं एक अविस्मरणीय प्रसंग तुम्हाला आता आठवतोय का की या नाटकात काम करत असताना किंवा प्रयोग करत असताना किंवा एखादा घडलेला असा एक अविस्मरणीय प्रसंग आहे? शेवटी ही नाटकं अविस्मरणीयच आहेत. ज्यांच्यासोबत तुम्ही दिग्गजांसोबत कामं केली तो अविस्मरणीयच आहे. त्यातल्या त्यात असा कुठला सुखद दुःखद प्रसंग आठवतोय का की तो आता तुम्हाला पटकन व्यक्त व्हावासा वाटला किंवा बोलावंसं वाटतं किंवा आठवत असेल? नाही. कारण काय व्हायचं की लेडीज आम्ही ज्या 2-3 असू त्या आम्हाला लेडीजना एक खोली, जेंट्सचे तिकडे. आणि मग आपण एकतर प्रवास करणे, गाडी असेल तर गाडी, आणि तेव्हासुद्धा सगळ्या निर्मात्यांकडे गाड्या नव्हत्या. मग रेल्वेनी प्रवास, सगळे ट्रकनी सगळं तो केलेलं आहे. जेव्हा गाड्या आल्या त्यावेळेला रात्री निघायचं मग प्रयोग करून. मग रात्री निघालो की झोपा. आम्ही मेटॅडोरनी पण प्रवास केला, त्याला झोपायला जागा नाही. मेटॅडोर 18 किंवा काय 19 लोकांची ती मेटॅडोर. मग एकमेकांच्या खांद्यावर डुलक्या खात नागपूर, पुणे ते नागपूर. त्याचं कधी उन्हाळ्यात निघालात तर अंगाची लाही. बरं ते काय AC गाड्या किंवा AC बस असं करून नाही, असं कधी जाणवलं नाही का कोणाच ठाऊक. मला नेहमी अजूनसं आश्चर्य वाटतं की आपण कधी या तक्रारी कधी केल्या नाही की काय हे दर महिन्याला 10 दिवस कार्यक्रमाला जा. कारण ती गरज होती, मला संसार चालवणे किंवा संसाराची गरज होती आणि जबाबदाऱ्या होत्या. कदाचित त्याच्यामुळे मला कधी असं जाणवलं नाही की बापरे आपण किती धावतोय, किती धावतोय असं कधी जाणवलंच नाही. आणि भरपूर बिझी होतो आम्ही पुण्यात असूनसुद्धा भरपूर. मग पुढे वालावलकरांचं दुसरं नाटक निघालं तर 1 ते 10, 11 ते 20 अशा तारखा करत गेलो. मग फक्त आम्ही 10 दिवसच घरी, 20 दिवस बाहेर, असं पुढे होत गेले. सणवार उत्सव सगळं बाहेर. दिवाळी तर कायम, म्हणजे आम्हाला दिवाळीचं इतकं वाईट वाटायचं तर आम्ही सांगायचो दिवाळीचे 2-3 दिवस तरी आम्हाला आता दिवाळीचे मेन दिवस आम्हाला 2-3 दिवस तरी आमच्या घरी राहू द्या, आम्ही मुलाबाळांच्यात राहू द्यात आम्हाला, असं आमची नेमकी तक्रार असायची. आणि तक्रार लेडीजचीच जास्त ना, कारण सगळ्या त्या काळातल्या ज्या मुली आल्या किंवा माझ्या वयाच्या ज्या होत्या, ज्यांची लग्न झालेली होती, त्यांना सगळ्यांना हे आकर्षण होतं की आपलं घरी दिवाळी साजरी करू, दिवा घरी लावला पाहिजे, पूजन केलं पाहिजे, घराची लक्ष्मी त्या ठिकाणी रंगदेवतेची सेवा करते, गोष्ट वेगळी आहे. कधी असं राहण्याच्या बाबतीमध्ये काही असं त्यावेळेचे हॉटेल्स कसे असतील किंवा कुठे विश्रामगृहात कसे किंवा कुठल्या शाळेमध्ये मुक्काम असेल? हॉटेल्स नाही, धर्मशाळेत उतरा, धर्मशाळा, नंतर शाळा प्रत्येक गावामध्ये शाळा असायच्या. आणि मुख्य लेडीजचा फार मोठा प्रॉब्लेम वॉशरूमचा येतो. म्हणजे अजूनही आपल्याकडे ती सिस्टीम नाही. अजूनही आपण कुठे बाहेर गेलो तर तो प्रॉब्लेम. आता मुलं आता खूपच हुशार झालीत किंवा आता कुणी असा प्रवास करत नाही, आता सगळं अगदी वेगळंच झाले. नाट्यगृह म्हणजे या सुधारल्यामुळे नाट्यगृहांमध्येच ते तर आहेच, नाट्यगृहात सगळं आहे. पण प्रवासात हा प्रॉब्लेम फार यायचा. प्रवासात सतत यायचा, रात्रभर प्रवास करायचा. मग कुठे गाडी साईडला थांबवा, कुठेतरी साईडला जा असं. आणि हा लेडीजना फार प्रॉब्लेम. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम भयंकर. म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणायचो की अरे हा प्रॉब्लेम आमचा कधीच सॉल्व होणार लेडीजचा, असं नेहमी वाटायचं. कारण तो काळच असा होता. आता बाहेरचे कार्यक्रम पण खूप बंद झालेत आणि आताच्या कलाकारांना सुविधा पण भरपूर आहेत, मिळत आहेत. आणि त्या पद्धतीनेच आताचे कलाकार काम करत असतील असं मला वाटतं. बरोबर आहे. काळ बदललेला आहे. शासनाने चांगल्या सुविधा कलाकारांना अगदी दिलेल्या आहेत. हो, पुष्कळच केली. चांगली नाट्यगृह उभी राहिलेली आहेत. थिएटरला नूतनीकरण झाले, राहण्याची सगळीच व्यवस्था त्या ठिकाणी खूपच सुंदर. नाटकाचा सगळा प्रवास करता सिनेमाकडे तुम्ही तेही चालू होतं, थोडंसं ते चालू होतं, थोडंसं हे चालू होतं. बॅलन्स व्यवस्थित तुम्ही केलं एकदम.
त्यात कुटुंब बॅलन्स पण ठेवला. पण म्हणजे एवढं सगळं बॅलन्स करत 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 मी काम करतच होते. आत्ता फक्त ह्या 2 वर्ष कोविडमुळं थोडंसं थांबलं, पण कमी पण केलं, कारण मुंबईमध्ये बरेचसं इंडस्ट्री मुंबईत असल्यामुळे थोडंसं तिथं राहण्याची जाण्याची आपल्याली थोडीशी हे असते. आणि माझा काळ तर आणखीच वेगळा होता. मी ते सांगितलंच तुम्हाला की तो त्या पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये वावरलो, इतकी वर्ष कामं करतोय आणि सगळंच खूप वेगळं होतं. म्हणजे सिनेमामध्ये तुम्ही असं खलनायकीच्या भूमिका केल्या, तशी काष्ट सासू वगैरे असं काही पडद्यावरती पाहायला मिळालं. त्यामुळे महिला आणि इतर वेळेस तुम्ही जेव्हा वावरता महिलांमध्ये तेव्हा काय प्रतिक्रिया येतात त्यांच्याकडून? नाही, ते खाष्ट सासू राहत असतील तुमच्यापासून. खाष्ट सासू तर मी खूप उशिरा, म्हणजे साधारण 93पासून मी खाष्ट सासूच्या भूमिका. त्याच्या आधी जे चित्रपट मी केले बरेचसे केले चित्रपट ते. तर माझ्याकडे आता मला पटापट नावं आठवत नाहीत त्या चित्रपटांची, पण 77 साली माझ्याकडे देवकीनंदन गोपाला नावाचा चित्रपट आला. आपले दत्ताजी त्यांचा चित्रपट. पण त्याच्या आधी मी राजदत्तांबरोबर कामही केलं नव्हतं आणि मला खूप सारखेच आम्ही फिरतोय, त्यामुळं कोण डिरेक्टर काय डिरेक्टर एवढं काय नव्हतं. आणि तो प्रसंग अक्षरशः इतका म्हणजे मला आश्चर्यकारक आहे. आणि 77ला त्यांचा तो सिनेमा होता आणि त्यांना गाडगे महाराजांच्या जीवनावर तो चित्रपट आहे संपूर्ण. तर त्यांना गाडगे महाराजांच्या आईच्या रोलसाठी ते माझ्याकडे आले. आणि आश्चर्य वाटेल की त्यांना कोणीतरी सांगितलं असेल नाव की बाबा असं. त्यांना कसं की असं खूप प्रसिद्ध पावलेले किंवा सिनेमात खूप दिसलेले कलाकार नको होते त्या टिपिकल त्या भूमिकेसाठी. तर ते सांगितलं आणि नेमकं माझ्या धाकट्या भावाचं लग्न होतं. तर ते शोध काढत काढत माझ्या आईच्या घरी आले. आईच्या घरनं त्या कार्यालयात आले. म्हणजे मला इतकं कौतुक वाटलं दत्ताजींचं की तो कलाकार पाहिजे म्हणून ते कुठून कसे आले. आणि मग मला तिथे कार्यालयातच भेटले. तर म्हणलं नमस्कार, म्हणले मी मायाळू वगैरे. तर म्हणे असा असा सिनेमा आम्ही करतो आहे आणि तुम्हाला असा असा रोल आहे आणि महिनाभर शूटिंग आहे. अरे बरं म्हटलं महिनाभर, पण मग तुम्हाला कधी सांगायला पाहिजे? कारण म्हणलं मी जरा ह्या लग्नाच्या गडबडीत एकदम नाही मला तुम्ही 1 आठवड्यात फायनल काय ते सांगा आणि शक्यतो मला नाही म्हणू नका असं ते म्हणाले बरं का. तर म्हटलं ठीक आहे. झालं आता 8 दिवस दिले त्यांनी मला. 2 माझी नाटकं चालू होती तेव्हा. राजकारण गेलं चुलीत आणि रखेली, दोन्ही दिग्गज अरुण सरनाईक, निळूभाऊ. हां, तर आता आता 20 प्रयोग. मग आता काय करायचं? मग ते निर्माते जे होते, म्हणजे दोन्हीचे निर्माते वेगळे होते, रखेलीची पण आणि ह्याची. मग मी वालावलकरांना सांगितले की मी रिप्लेसमेंट देऊ का, कारण एवढं आणि डॉक्टर लागू काम करणार आहेत गाडगे महाराजांचं. मग तर म्हणजे माझ्या आनंदाला पारावर राहिले नाही. अरे बापरे म्हटलं, नाही हा सिनेमा सोडणं आता नाही आपण हा सिनेमा काही झालं तरी करायचंच म्हटलं. मग मी वालावलकरांशी बोलले, त्या रेखेलीच्या निर्मात्यांशी बोलले की तुम्हाला मी दोन्ही 20 प्रयोगांसाठी मी तुम्हाला कुणीतरी माझी मैत्रीण रिप्लेस देते आणि मला असा सिनेमा मिळतोय तर प्लीज मला सोडा. ते म्हणले काय हरकत नाही, करा तुम्ही म्हणाले. आणि मग 1 महिनाभर शूटिंग माझं. अकोल्याचे निर्माते होते डॅडी देशमुख म्हणून, ते प्रिन्सिपॉल होते तिथे कॉलेजला. आणि त्याच्यातली आणखीन एक गंमत म्हणजे आता मला टेन्शन आलं, डॉक्टर लागू म्हणजे आधी तो लहान आहे डेबू त्यांना म्हणजे. आणि मग मोठे होतात डॉक्टर. त्यांचं लग्न सगळं दाखवले, लहानपणी लग्न दाखवले त्यांचं. आणि एक प्रसंग असा की ते अंधश्रद्धाच्या विरोधात होते ना ते, त्यामुळे गाव खूप त्यांच्यावर असा चिडलेला. गाव अरे हा दवाखान्यात जाऊ देत नाही, हे करू देत नाही, अमकं धमकं. आणि एक प्रसंग असा आहे त्याच्यामध्ये की सगळं गाव त्यांना मारायला येतं डॉक्टरांना. आणि हे असं टॉपला लावलेला अँगल, म्हणजे आमचं घर आणि खाली सगळं 100-200 मॉप आहे. आणि ते बाहेर ये त्याला ते वऱ्हाडी भाषा, प्युअर वऱ्हाडी भाषा. आणि मग असे प्रत्येकाच्या हातात असे कागदाचे गोळे दिलेले आणि ते येतात आणि ते म्हणतात काय करायचे तुम्हाला, माझं ते करा म्हणून ते मारतात फेकून ते बोळे, म्हणजे ते दगड मारले तसं. आणि मी आई ना शेवटी, तर मी धावत येते आणि त्यांच्या अंगावर पडते की माह्या लेकाला मारू नका, हो माह्या लेकाला मारू नका, असं माझा त्याच्यात डायलॉग आहे. आणि काय मला व्हायचं कुणास ठाऊक, मला
टेन्शन यायचं त्यांच्या अंगावर पडलं डॉक्टरांच्या. साहजिकच आहे ना. धडधडणारच बरं आहे. त्या काळामध्ये 1 रिटेक 2 रिटेक 3 रिटेक 10 रिटेक काय काय अर्थ आहे का त्याला. दत्ताजी एकदम हे झाले. पण दत्ताजींपेक्षा डॉक्टर हे झाले आणि मला बाजूला घेतलं डॉक्टरांनी म्हणाले, सुहासिनीबाई काय प्रॉब्लेम आहे, काय होते, का तुमचा तो शॉट का ओके होत नाही आहे. तर मला रडायलाच यायला लागले रे. आधी तर रडायचंच होतं, पण म्हटलं एवढा मोठा माणूस आपल्याला विचारते, म्हटलं का नाही हे बघा मी तुमचा मुलगा आहे मुलगा, आणि तुमच्या मुलाला जर कुणी असं मारलं, दगडाने मारायला आले, तर तुमची काय असेल रिॲक्शन सुहासिनीबाई, विचार करा बरं, विचार करा. तुम्ही बसा 10 मिनटं 15 मिनटं डोळ्यासमोर सगळं ते चित्र आणा बरं. असं करून मला बसवलं. नंतर 10-15 मिनटांनी म्हणलं ओके आहात का, चला डॉक्टर हा स्वतः. आणि मग तो सीन मी केला. सगळ्या खालच्या मॉपनी सगळ्यांनी कडा 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 टाळ्या. पण मी तुला सांगते अर्धा तास नुसती रडतच होते मी. असे प्रसंग पण गमतीशीर. साहजिक आहे. त्यांनी लागू सरांसारखे महान नट, ही त्यांची विनम्रता आहे. हो ना. असं थांबे ते निघून गेले असते ना, काय बाई रिटेक दत्ताजींना म्हणले असते कुठून या बाईला धरून आणली तुम्ही. लागू साहेब अत्यंत नम्र. नाही तेच. आणि पहिल्यांदा काम करायला मिळतंय हो आपल्याला. बाकी त्यांचे आमचे सीन असे खूप कमी होते, कारण ते तरुणपणीच घरातनं निघून गेलेले, आणि मग आम्ही त्यांना शोधायला जातो वगैरे, असे पुढचे सगळे सीन होते. पण असा माझा तो 77 सालचा सिनेमा देवकी नंदन गोपाला 13 का 14 पुरस्कार आहेत त्याला सगळ्या सिनेमाला. आणि राजदत्तांचा सिनेमा. आणि मला खूप आश्चर्य वाटलं की डायरेक्टर लोकांना कसं सुचतं की ही कॅरेक्टर ह्या बाईला आपण देऊया, किंवा ही ते चांगलं करेल, किंवा काहीतरी ती त्याचं सोनं करेल, काहीतरी असेल की नाही. म्हणलं राजदत्तजींचा तेवढा गहन अभ्यास आहे. दूरदृष्टी, कॅमेऱ्याच्या पुढची त्यांच्या नजरेत एक वेगळी दृष्टी आहे. ती बरोबर ते कलाकार तिथे कॅरेक्टर्स ती शोधते आणि त्याला ती न्याय देते. त्यातले गुण तेच ना. नंतर मी त्यांचे दिग्दर्शक राजदत्तजी 4-5 चित्रपट नंतर केले मी त्यांचे. पुढचं पाऊल वगैरे बरेच चित्रपट केले. पण असा माझा दत्ताजींशी एका सिनेमात तर आमचा एक सिनेमा आहे हाक नावाचा, त्याच्यात दत्ताजींनी काम केले, पण मी आणि दत्ताजी आम्ही ऑपोजिट होते. माझ्या नवऱ्याचं काम दत्ताजींनी केलं एका सिनेमामध्ये. त्या गाडगेबाबा महाराजांच्या सिनेमाचा तुम्ही आता उल्लेख केला, देवकी नंदन गोपाला, त्यातील गाडगेबाबा महाराजांच्या आईचा रोल तुम्ही केला. त्यातल्या आईची ती ममता 77 सालची, 93 नंतरची ही काष्ट सासू, दोन्ही विरोधी भूमिका, एकदमच विरोधी भूमिका. तर ते ज्या समोरच्या ज्या सहकलाकार असतील त्यांना आधीच असं दडपण येत असेल ना, तुम्ही रिॲक्ट करणार, ढकलून देणार, रडणार, असं काही का तुम्ही आधी सांगायचं की जरा शांत आम्ही असंही करणार आहे? किंवा काही वेळेला अचानक उत्स्फूर्त पण येऊ शकतं. हो ना, असं होतं ना, असं आपल्याला सांगता येत नाही. आणि जास्तीत जास्त काय झालं की 93पासनं पहिला सिनेमा मी पहिला माहेरची साडी आला 90-91ला काहीतरी असेल तो सिनेमा, आणि तो खूप गाजला. अलका कुबल त्याची हिरोईन होती. आणि हा सिनेमा माझा 93चा माहेरचा आहेर नावाचा त्याचं नाव, आणि अलकाच त्याच्यामध्ये हिरोईन होती. आणि मग सुरुवात आमची झाली चित्रपटाच्या शूटिंगला वगैरे. तर ते म्हणजे आता तो आपण कलाकार आहोत मुळे आपल्याकडे स्क्रिप्ट आली त्याप्रमाणे आपण काम करत राहतो वगैरे, तर ती गोष्ट आपल्याला माहीतच असते. पण मग झालं कसं की त्याच्यानंतर मी जवळजवळ 25 सिनेमा मी असे केले, निगेटिव्ह रोल्स. त्यामुळे सगळे म्हणजे प्रेक्षकांचा समज असा की ह्या ही बाई खरंच अशी. आणि 3-4 सिनेमामध्ये मी सुनेला मारले म्हणजे चक्क. तर माझा पहिला सिनेमा माहेरचा आहेर, आम्ही घरचे सगळे प्रीमियरला गेलो, विजय टॉकीजला प्रीमियर होतं. सिनेमा बघून बाहेर आल्यावर माझी मुलगी म्हणाली, आई असले घाणेरडे सिनेमे करू नको बाई, सुनेला मारायचे वगैरे. हे काय म्हणजे हे काय तुम्ही लोकांना दाखवता की तुम्ही सुनेला मारताय म्हणून, उद्या असंच सुरू होईल सगळीकडे. अगं म्हटलं ते खरं असतं का सिनेमाचं? नाही सिनेमाचं खरं बघताना लोकांना ते खरं वाटतं ना, असं मला म्हणते ती माझी मुलगी. कधी तुमच्या या सगळ्या सिनेमांचा महिला तर काय डसारा रडत असेल की
अलकाताईंना तुम्ही मारताय किंवा बाकी सुनंदांना मारताय, पण समजा आपलं इतर वेळेस वावरताना सुद्धा कधी महिलांचे काही प्रतिक्रिया आल्यात का, किंवा काय हो तुम्ही असं सुनीला मारता, किंवा मला बोलायची भीती वाटते, किंवा घरातील आपल्या कामवाल्या ताई असतील तर ते असं जपूनच राहत असतील ना तुमच्यापासून, की आहेत का, जे अंदाज घ्या ते आजूबाजूला बघत असतील कुठून येतील, कुठे दिसतात का का असं? असे असे खूप खूप अनुभव आलेत. म्हणजे खूप बायकांना अशी तीच भीती अजूनही आता बरेचशी चॅनल झाले, बरेचशा वेळेला सिनेमे लागतात, तर समोरच्या माणसाला ह्या बाईशी बोलायचं की नाही बोलायचं, इथून त्यांना तो प्रश्न पडतात ते सगळे. तर त्यामुळे थोडंसं ते आपण सिनेमात आपण जे किंवा आपण जी कॅरेक्टर सिनेमा नाटकात करतो तर लोकांना असं वाटतं की हे लोक तसेच असतील, हे कलाकार तसेच आहेत का, असं लोकांचा थोडासा आता लोक खूप सुधारलीत. आता लोकांना सगळं माहिती आहे की ते सिनेमापुरतंच असतात ह्या गोष्टी. पण ते त्यांना जे वाटणं किंवा त्यांना जो प्रश्न पडणं ही तुम्ही केलेल्या कामाची ती पावती असते. हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे त्या भूमिकेला दिलेला जो योग्य न्याय असतो त्याची ही पावती असते. हो ना, हो ना. की तुमच्याकडे ते बघणं किंवा ते आब राखणं किंवा काय असणं ही खरी त्या कलाकाराला ती पावती असते, जी सर्वसामान्य महिलेकडून दिली जाते, ती पावती असते. आणि योगेश, आता हे काही वेळेला आता आपले मधले काही गोष्टी सुटल्या थोड्याशा, तर मी नाटक करत असताना माझ्याकडे 82 साली एक हिंदी सिनेमा आला, कथा नावाचा, सई परांजपेंचा. हां, तेव्हा मी राहत होते मंगला टॉकीजच्या मागे, तर माझ्याकडे लँडलाईन फोन पण नव्हता. हां, 82 साली समोर एक वखार होती, त्यांचा लँडलाईन होता, तो नंबर मी बऱ्याच जणांना दिला होता. मग तो वखारीमध्ये माझ्या नावाने फोन आला की तो सांगायलायचा, ओ ताई तुमचा फोन, तिथूनच ओरडायचा रस्त्याच्या पलीकडनं. असा मला फोन आला आणि हॅलो, मी मीरा रानडे बोलते, म्हणजे आपला राहुल रानडे ना त्याची आई, मग ती सईची खास मैत्रीण, आणि तिचा इथे आपल्या बंगला आहे, म्हणजे तिथेच ते आता अजूनही तिथेच राहतात डेक्कनला तिथे. आणि ती म्हणाली की असा सई परांजपे तो त्या चष्मे बदनूर वगैरे सिनेमे सईचे बघितले होते, तर त्या सिनेमा करतायत आणि तुम्हाला एक रोल आहे. मला एकदम आश्चर्याचा धक्काच, मला रोल? हो म्हणे, तुम्हाला एक रोल आहे, पण तुम्ही येऊन भेटा. तर म्हणले कुठे? तर म्हणे मी असं राहते इथे आपटे रोडला, तर तुम्ही या, तिथे या आणि मग सई तुमच्याशी बोलेल आणि मग तुम्ही ठरेल म्हणजे काय असेल तुमचं ते. तर म्हटलं कधी येऊ मी? तर त्या म्हणाल्या की सई आता मुंबईला गेले, पण तुम्ही एक काम करा ना, तुम्ही उद्या येता का? सई जरी नसली तरी आपण भेटू आणि मग मी सईला सांगीन काय असेल. मग मी गेले, मीराताईला भेटले, तर ती म्हणली दीप्ती नवलच्या आईचा रोल आहे तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये नसरुद्दीन शाह, फारुख शेख आणि दीप्ती नवल असे 3 मेन. तर म्हटलं हो का, बरं म्हटलं ठीक आहे. आणि मग तर म्हटली माझ्याकडनं तर ओके आहे तुम्ही, पण सई, बरं तेव्हा काय आपले लँडलाईनच फोन ना. तर म्हटली सई उद्या येणार आहे, पण मी रात्री सईला फोन करते आणि सईची उद्या वेळ घेते आणि तुम्हाला त्या वेळेला बोलवते. मग झालं, तिने सईला सांगितलं की मला तरी बऱ्या वाटल्या सुहासिनीबाई, पण आता तू डिरेक्टर आहेस, तू बघ. मग दुसऱ्या दिवशी मग त्या सईने सांगितलं की बोलव त्यांना. दुसऱ्या दिवशी गेले. मग हिंदी कसं येतं तुम्हाला? त्यांना पहिला प्रश्न विचारला. तर म्हटलं सईताई मी पुण्याची प्युअर पुणेरी बाई आहे, त्यामुळे पुण्याचे लोक कसे हिंदी बोलतात त्या पद्धतीनेच मला क्या करते हो, इधर जाते हो, इधर आते हो, ह्याच्या पलीकडे हिंदी जास्त आहेत. नाही मला तसंच पाहिजे, मला फ्लुएंटली हिंदी बोलणारा नको. कारण ती गोष्टच होती ससा आणि कासव, मराठी ससा आणि कासव पुस्तक आहे ते. मला वाटतं त्याचे लेखक कोण माझ्या लक्षात नाही. त्या हां ती गोष्ट ती होती. आणि मग ठीक आहे म्हणाले, तुम्ही वाचल्यात ओके, काही प्रॉब्लेम नाही, डन म्हणाल्या. का म्हणजे मला इतका आनंद झाला की एवढ्या मोठ्या डिरेक्टरच्याकडे आपल्याला काम, आणि मी खूप मोठ्या डिरेक्टरांकडे कामं केली, सईकडे मला काम करायला मिळालं. आणि मग माझ्या अपोजिट अरुण होते, ते सईचे मिस्टर. तर मग मस्त तो सिनेमा इथे पुण्यामध्येच झाला. आपलं केसरीवाड्याच्या समोर प्रभा विश्रांती म्हणून ग्रह म्हणून एक हॉटेल आहे, हां त्याच्या बॅकसाईडला मोठा वाडा होता, तिथं सगळं शूटिंग झालं 82 साली. त्यामुळे हा एक मोठा म्हणजे मोठ्यातला मोठा हिंदीमध्ये मोठी ओळख तुमची निर्माण झाली, बॉलिवूडमध्ये पदार्पण त्या निमित्ताने करणे. त्याच्या आधी पण मी एक हिंदी सिनेमा केला होता,
साधारण 80 वगैरे साल असेल. पण तो कसं झालं, तो गोविंद सरैया म्हणजे ज्यांनी सरस्वतीचंद्र नावाचा सिनेमा केला होता, तर गोविंद सरैया मुंबईचे ना ते. आणि माझा तिथे हे झाले, माझा परिचय करून दिला जयंत सावरकरांनी, कारण त्यांची मुलगी हिरोईनचं काम करणार होती. म्हणून मग आता हिला कसं सुटेबल वाटेल, आई कोण, म्हणून मग मला अण्णांनी विचारलं की तू करशील का. पण अण्णा म्हटलं हिंदी मला कुठे येते चांगलं, ते तू काळजी कर, डबिंग असतं गं, तू काय काळजी करू नको, की अण्णांनी मला सांगितलं. आणि त्यावेळेला माझ्या अपोजिट अरुणजी होते, अरुण सरनाईक. मला वाटतं 80 पण नाही, 83चा सिनेमा आहे, कारण 84ला अरुण गेले ना ॲक्सिडेंटनी. आणि मग तो सिनेमा केला आम्ही, मी तिच्या आईचा रोल केला. आणि हा जो मिलिंद गवळी आहे ना, तो हिरो होता त्या सिनेमाचा. आणि मग त्यात तो सिनेमा झाला, पण काय कारण झालं माहीत नाही. म्हणजे डबिंगसुद्धा मी केलं त्या सिनेमाचं. त्या डबिंगच्या वेळेला अरुणजी नव्हते, तर त्यामुळे तो एक हिंदी सिनेमा, म्हणजे पहिला माझा तो. म्हणजे मी 3 सिनेमे केले हिंदी आणि दिग्गज डिरेक्टरांचे केले. पहिला सिनेमा म्हणजे तो आमचा वक्से पहिले, हां. दुसरा सिनेमा आमचा कथा, आणि तिसरा सिनेमा सिंघम. हो, सिंघम तो आता लेटेस्ट, म्हणजे सिंघममध्ये पण भाव खाऊन गेला एकदा. म्हणजे आम्ही म्हणजे मी सांगते ना सगळ्यांना, हिंदीत काम केलं, पण इतक्या मोठ्या डिरेक्टरांकडे 3च सिनेमे केले. म्हणजे पूर्वी दिलीप कुमार साहेब वर्षातनं 1 सिनेमा करायचे, आम्ही 70 वर्षात 3 सिनेमे केले हिंदी. हे एक मोठं रेकॉर्ड आहे, हे मोठं रेकॉर्ड आहे आमचं. 3 सिनेमे 70 वर्षात, 70 वर्षात म्हणजे सांगा काय 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 असेल. 80 पासून तर रोहित शेट्टी पर्यंत सगळ्यांसोबतच काम केलं, एक वेगळा अनुभव. त्यांना तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं असणार. अजय देवगणच्या काय रिॲक्शन होत्या? अजय देवगणची मजा म्हणजे असं व्हायचं की त्याच्यामध्ये 17 आम्ही कलाकार मराठी होतो. हां, कारण गोष्ट त्याला म्हणजे त्याला बाजीराव केला, आणि सिंघम आडनाव मराठीमध्ये किती लोकांचे आपल्याला माहिती नाही, पण बाजीराव म्हणलं की तो मराठी आला, बाजीराव सिंघम. तर त्यामुळे आम्ही खूप मजा केली. आम्ही सगळे आमचं ज्या दिवशी शूटिंग असेल का, माझ्याबरोबर सुचित्रा, नंतर हा आपला सचिन असं, आणि त्या 2 मुली हिंदीच बोलणाऱ्या होत्या. असे सगळे आम्ही जमलो की आमच्या सगळ्या मराठीत गप्पा चालायच्या. अण्णा, आणि मग तो म्हणाला अरे यार क्या बात कर, त्याला यायचं. म्हणजे शेट्टीला मराठी बऱ्यापैकी येत होतं, पण हा अजय देवगण, अरे यार क्या सब गपसप करते बैठे, हमसे बात करो ना, हमसे बात. तुझ्याशी आम्ही मराठीमध्ये काय बात करणार, हमसे बात करो म्हणायचा. त्यामुळे खूप छान. पण तो खूप असा हे म्हणजे खूप पटकन कोणाच्यात मिक्स वगैरे होणार नाही, मला तरी असा त्याचा नेचर वाटला. बाकी रोहित शेट्टी वगैरे ते छानच, हिंदीची ट्रीटमेंट काही प्रश्नच नाही, बोलायचं कामच नाही. ब्रिलियंट डिरेक्टर आहेत रोहित शेट्टी. नवीन टर्न करणं फिल्ममध्ये खूप मोठं, आणि खूप म्हणजे आनंद डिरेक्टर आहेत. आणि कुल माणूस अगदी. योगेश, मला असं वाटतं की मी जरी खूप वर्ष काम केलं, म्हणजे हे केलं, तरी हे जे माझे जे अनुभव आहेत दिग्गजांच्या बरोबर मला कामं करायला मिळाली, हा आनंद आणखीनच काहीतरी वेगळा आहे कलाकाराच्या दृष्टीने असणार आहे. प्रत्येक कलाकाराला तो एक आनंद नक्कीच अनुभवायला मिळालाच पाहिजे, आणि त्या अनुभवातूनच खूप काही शिकत जात असतो आपण पुढे. 70 वर्षाची ही कारकीर्द, वयाच्या 10व्या वर्षापासून आत्तापर्यंत ही अबाधित आहे. कलेच्या प्रत्येक घटकामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, त्या सगळ्या घटकात काम करत असताना त्याचा जवळून अभ्यास तुमचा होत गेला असणार नक्कीच. प्रत्येक गोष्टीचा, ते सिनेमापर्यंत, हिंदीपर्यंत, ही सगळी अनपेक्षित असणारा हा मोठा प्रवास. हो, खूपच अनपेक्षित. कोणती अशी घरची पार्श्वभूमी नव्हती की आता नाही ना हे आहेत म्हणून मी आता आहे इथे, असं नाही. या सगळ्या गोष्टी स्वतःवरती असलेला एक आत्मविश्वास, आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती अगदी अगदी नक्की या ठिकाणी गेला. सुहासिनी देशपांडे आता एक ब्रँड आहे, तुम्ही स्वतः निर्माण केलेलं आहे, तेवढं योगदान तुम्ही दिलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, कला क्षेत्रात यायचं म्हणलं की नाव वगैरे बदलतात. तर तुम्हाला असं कधी वाटलं होतं की तुमचं नाव वगैरे बदलावं? का अनेक अभिनेत्रींनी बदललेलं असतं, अभिनेत्रीने सुद्धा बदललेलं. आता माझं सुहासिनी देशपांडे हे माझं माहेरचं नाव आहे. देशपांडे हे आडनाव माझं माहेरचं आहे. अच्छा. आणि माझं सासरचं आडनाव दिघे आहे. बरं. परंतु काय झालं की मी ज्या वेळेला ज्या काळात मी आले काम करायला, मी माळावरची माणसं वगैरे नाटकात कामं करत होती, तर त्यांना मी म्हटलं की माझं नाव बदला. तर ते म्हटले नाही, तुला सुहासिनी देशपांडे म्हणूनच सगळे ओळखत आहेत.
तर तुझं नाव बदलायचं. तर आता नंतर मग भक्ती बर्वे इनामदार असं ते सुरू झालं. ब्रॅकेटमध्ये तुमचं सासरचं नाव भक्ती बर्वे इनामदार. पण ते पण मग कुणी काय करायला तयार नाही. मग मला माझे सासरचे लोक म्हणाले राहू दे ना, तुला काय फरक पडतो, आम्ही बोललो का तुला की आमचा दिघ्यांचा झेंडा फडकला पाहिजे म्हणून. देशपांडे आहेस ना, आम्हाला माहिती आहे तू दिघे पण आहेस आणि देशपांडे पण आहे, म्हणून ते माझं राहिलं नाव. नाहीतर असं राहत नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर बदलतात ना. आणि टोपण नाव सुद्धा टाकू शकतात, लावतात फिल्म इंडस्ट्रीला टोपण नाव लावतात सुद्धा. किंवा मग घरचे लोक म्हणणार की बाबा अरे लग्न होऊन ही मुलगी माहेरचं नाव का ना लावते. पण नाही मला कुणीच त्यावेळेला असं हे केलं नाही. ओळख असते ना. आता मला ज्या नावाने ओळखतात तर ते नाव बदललं की बरोबर अरे हा कोण काय ते नाही का, ते आधी हा असं होतं ते. आता अलकाचं तसंच झालं. अलका कुबल आठले. आता हल्ली ते आठले आलं. नाहीतर अलका कुबल म्हणूनच तिला. आणि तिची माझी तर 30 वर्षाची अक्षरशः तिची माझी मैत्री. आणि ती सगळ्यांना सांगते की सिनेमात ह्या माझ्या सासूबाई आहेत, पण प्रत्यक्ष ह्या माझ्या आई आहेत. आणि आईसारखीच ट्रीटमेंट मला तिने आत्तापर्यंत दिली. मुंबईमध्ये मला एक तर मुंबईत काय होतं, आपल्याला राहण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तर मला जेवढे चित्रपट मी मुंबईत तिच्याबरोबर केले त्या सगळ्या चित्रपटाच्या वेळेला तिच्या घरी मी उतरली. म्हणजे हॉटेल म्हणायचे ते सिनेमावाले, पण अरे आपण सकाळी जाणार 9 वाजता आणि रात्री येणार. दिवसभर ते हॉटेलला म्हणजे आपले आपण मध्यमवर्गीय लोक ना, मग 10,000 भाडं किंवा 5,000 त्याला 9 ते 9चं द्यायचं. फक्त आपण सकाळी करणार, ब्रेकफास्ट करणार, आंघोळ करणार, तयार होणार की आपण सेटवर जाणार आणि एवढे पैसे म्हणजे असं हाय. पण माइंड थोडंसं होतं आणि एकटं राहायची थोडीशी भीती वाटत होती. कारण नाट्यक्षेत्रात असल्यामुळे आपण ग्रुप असतात आपले, म्हणजे लेडीजना एक जेंट्सना एक, आणि तो एक आपलं घरेलू वातावरण असतं सगळं नाटकाच्या क्षेत्रामध्ये. इतके वर्ष कामं केलं असल्यामुळे जवळजवळ मी 45 ते 50 नाटकं आहेत माझी. आणि सिनेमे जवळजवळ तुम्ही प्रयोग केले रेकॉर्ड आहे आमचं. फक्त दुर्दैव असं आमचं की लिखापडी नाही आमच्याकडे काय. तेव्हा सिस्टीम पण नाही की बाबा आता आपण फक्त मी मग अगदी नंतर आणि दुसरं असं की ही तर नाटकं केलीच मी. म्हणजे आता ही तुला जी आधी सांगितली सगळी. आणि 91ला आणखीन एक टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात आला. तो म्हणजे सासूबाईंचं असंच असतं हे नाटक. मी 2000 प्रयोग केलेत. तर त्याच्यामध्ये आमचा विजय पटवर्धन होता, आमचे स्वरूप कुमार होते, त्याच्यात 5च कॅरेक्टर होता. माझी सुनेचं काम करणारी पाहिलं तेच ना. तर त्यामुळे हा एक टर्निंग पॉईंट आला. आणि माझं आणखीन एक फार मोठं दुःख होतं की मुंबईच्या ग्रुपमध्ये आपल्याला नाटकात कधी काम करायला मिळालं नाही. म्हणजे हे आलं पण होतं, योग आला होता. मला मोहन वाघांकडे बोलवलं होतं. गगनभेदी म्हणून नाटक करत होते ते, आणि त्यांनी फोन केला की असं आम्ही करतो आहे. आणि माझं नाव सुचवलं होतं राजा गोसावींनी की पुण्यात अशी गरुड झेप, गगनभेदी नाही, गरुड झेप ऐतिहासिक नाटक. तर बघा विचारून तिला म्हणून. तर मग ते नेहमी माझ्याकडे फोन नाही, ते वखारीत फोन आला, मी मोहन वाघ बोलतोय म्हणाले. मला एकदम आश्चर्याचा धक्काच, बापरे म्हणलं बोला. तर म्हणाले असं नाटक आहे माझं आणि तुम्ही काम करावं अशी माझी इच्छा आहे, आणि तुमचं नाव मला आणि तुमचा नंबर मला राजा गोसावींनी दिला. म्हटलं हो का, कुठलं नाटक आहे, अमुक तमुक सगळं त्यांनी सांगितलं. मी तुम्हाला एका प्रयोगाचे 100 रुपये देईन. म्हणजे तर म्हटलं की ठीक आहे. हां, तर मग असं महिनाभर तालमी वगैरे. तर तुम्ही कुठे राहणार मुंबईत, हा फार मोठा प्रश्न आहे, पहिला प्रश्न. तर म्हणलं काका, मोहन काका म्हणायचे सगळ्यांना त्यांना, काका म्हणलं माझी राहण्याची सोय नाही आहे मुंबईमध्ये, माझी सोय तुम्ही करायला पाहिजे राहण्याची. नाही म्हणले, आम्ही नाही सोय करू शकत तुमची, तुम्ही तुमची राहण्याची सोय करायची. बघा तुम्ही मला 1-2 दिवसात फायनल सांगा काय असेल ते. शक्यच नाही ना राहण्याची सोय, तालमी पण तिकडे जाऊन करावे लागले सगळंच ना. म्हणजे राहायचं म्हणजे तालमीसाठी मुख्य महत्त्वाचं. आणि महिना 15 दिवस 20 दिवस ज्या काही तालमी असतील, कुठे राहणार ना जर आपल्याला हॉटेलिंगची माहिती नाही, कुठलीच माहिती नाही.
आणि इतकी मला चुटपुट लागली की अरे अरे म्हटलं एवढ्या मोठ्या संस्थेवर चंद्रलेखा त्या काळातली संस्था म्हटलं काय आपलं दुर्दैव आहे आपल्याला काम नाही करायला मिळालं. पण परमेश्वर मी माझ्या पाठीशी सतत आहे. परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे. 2005 साली माझ्याकडे नाटक आलं चिरंजीव आईस. आणि चिरंजीव आईसच्या वेळेला त्यांचीच कास्टिंगचं चाललं होतं आणि मला भाग्यश्री देसाईंचा फोन आला की मी असं माझा असं परिचय काहीच नव्हता आणि असं मी माझं नाटक आहे आणि त्यात तुम्हाला आईचा रोल आहे तर तुम्ही कराल का. म्हटलं करीन ना मी नाटकात कामच करते त्यामुळे. आणि चंद्रलेखा प्रकाशित करणार आहे आणि निर्मिती मी आहे. तिने मला बोलून घेतलं घरी वगैरे सगळं बोलणं झालं आमचं ठरलं वगैरे. आणि मग पहिल्या तालमी पुण्यात झाल्या आणि बाकीच्या सगळ्या 15 दिवस मुंबईत झाल्या. आणि मोहन काका स्वतः तालमीला हजर स्वतः सगळं हे आणायला कपडे हे ते सगळं आणायला मोहन काका बरोबर मुंबईमध्ये दादरला सगळीकडे फिरत होतो. आणि म्हणलं काय. आणि त्यांनी ते फोटोग्राफर ना ते फार मोठे ते होते आणि त्यांनी आमचे फोटो त्या सगळ्या नाटकाचे त्यावेळेला काढले. हा म्हणलं परमेश्वरा काय योग आणला छान म्हणलं. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्या मोहन काकांनी तुमचे फोटो काढणे एक चांगला त्याच्या मागचा संदेश सुद्धा आहे की मनाच्या कॅमेरामध्ये धैर्याचा रोल असेल तर यशाचे फोटो काढता येतो. चोख असतो. हो ना. आणि हा तुमच्या यशाचा फोटो त्यांनी काढला. हो ना. तो योग त्यांनी जुळवून आणला ना. आणि म्हणजे आता हिनी कास्टिंग सांगितली जरी त्यांचं बरं शेवटी संस्था त्यांची प्रकाशित ते करतायत. उद्या जर ते कॅरेक्टर वाईज कोणी चांगलं नसेल तर त्यांना नावं ठेवणार ना लोक. चंद्रलेखेच्या नाव बॅनर खाली काम करता आणि कोणाला आणून उभं केले तुम्ही असं होतं ते थोडंसं. तर त्या योग जुळून आला. म्हणजे योग हुरहुर मनाला लागायचं त्यांना मी नाही म्हणू शकले केवळ या परिस्थितीमुळे राहण्याच्या मुख्य परिस्थितीमुळे योग आला. चिरंजीवचे आईस भरपूर प्रयोग तुम्ही केले. पुष्कळ केले प्रयोग आणि त्याचं खूप भारी होईल. भारी. तसे दोघंही प्राध्यापकच आहेत लेखक त्या नाटकाचे. त्यांची नावं आता माझ्या लक्षात नाही आहेत पण खूप छान. आणि मुख्य भाग्यश्री देसाई ज्या आहेत आपल्या पुण्याच्या तिने खूप सुंदर म्हणजे मोहन काकांनी अमेरिकेत घडतं ते नाटक तर पूर्ण अमेरिकेचा सेट आणि हे सगळं ते नाटक पाहिलं भव्य दिव्य केलं होतं ते. पण हे 2 खूप मोठ्या माझ्या आयुष्यातल्या घटना 2 नाटकं जी मला म्हणजे मी सगळ्या नाटकात मोठेच रोल केलेत. पण त्या काळात असं झालं की सगळे दिग्गज निळू फुले अरुण सरनाईक शरद तळवलकर त्यांच्या एवढ्या मोठ्या दिग्गजांसमोर आम्ही जाकाळलेलो पण आमची जाहिरातीत नाव पण नाही. आणि आम्ही तर मॅनेजरला हो शहा आमचं नाव जाहिरातीत देता की नाही कशाला एकतरी तिकीट खपतं का तुमच्या नावावर असे बोलायचे ते. वाईट काय आता आपल्या नावावर तिकीट खपत नाही आता काय आम्ही करू. पण म्हटलं आमच्याशिवाय नाटक होतं का असं मी त्यांना म्हणलं. एकटे करू दे बरं तुमचे अरुण सरनाईक नाटक होईल का असं आम्ही अशी मजा करत होतो त्या काळामध्ये. ते त्यावेळेस कलेला प्राधान्य होतं आणि त्या कलेसाठी म्हणून तुम्ही काम करता. अगदी. आता पैसा बघितला जातो पहिला. पहिलं विचारायचे स्क्रिप्ट कुठलं आहे नाटक कुठलं आहे तर विचारायचं मानधन किती असेल आणि किती दिवसात तालमी असेल. मला स्क्रिप्ट जे मी माझं पाठ करून येतो त्याच्या मग करता 10 जणांनी थांबायचं मग ते येणार. पण ज्यांनी म्हणजे आपण ताई की अगदी मेळ्यापासून आपण सुरुवात केली एवढा सगळा तो काळ पाहिला सगळे काळ अनुभवलेला आहे तुम्ही. हा जो तुमच्या वाटेला जो अनुभव आहे ना तो या पिढीच्या वाटेला नाहीच येऊ शकत. प्रवासाचा योग असेल तिथे राहणं असेल शाळेत राहणं असेल धर्मशाळेत राहणं असेल ते करता करता आपला संसार सांभाळणं असेल प्रयोग करणं असेल सिनेमा असेल ती एक आस असते की नाही आता मला मराठी सिनेमा आता हिंदी सिनेमा आणि ते तुमच्या मेहनतीच्या जोमुळे ते शक्य होत गेलं ते येत गेलं. तसं तुम्ही त्या रंगदेवतेशी जसं प्रामाणिक राहिलात ते पण बरोबरून तुम्हाला ते देत गेलेलं आहे. तेव्हा मेळ्यापासून सुरू झालेला 10 वर्षीय तुम्ही असताना तो सुरू झालेला प्रवास आता 70 वर्षापर्यंत नाबाद आहे तो कायम राहावा अशी रंगदेवतेचरणी प्रार्थना करतो की एक आदर्श कन्या एक आदर्श पत्नी एक आदर्श माता एक आदर्श आजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श अभिनेत्री किंवा अभिनेता चांगला आहे ठीक आहे
तो नट म्हणून चांगला आहे, चांगलं पण पण जो पण येतो ना हो ना. तो पण तुमच्या आयुष्यात कधीच आला नाही याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि खरंच, आनंद आहे. तुम्ही दोन्ही रंगभूमीवरच्या सुद्धा तुम्ही तितक्याच ग्रेट आहात आणि रंगभूमीनंतर खाली जेव्हा सुहासिनी देशपांडे म्हणून वावरतात तेव्हा पण तुम्ही भारीच आहात. ह्या सगळ्या प्रवासामधून खूप काही शिकायला मिळालं. त्या प्रवासामधून आपण अनुभवत गेलात. तरी मला एक साधा प्रश्न विचारायचं वाटतं की राजकारणात कला करावी का कलेत राजकारण करावं? अरे बापरे, राजकारण कला आणि कलेतलं राजकारण मधलं काय भावना आहे? म्हणजे कलेतलं राजकारण माझ्या वेळेला खूप कमी होतं. कलेत राजकारण नव्हतं, थोडंफार होतं. म्हणजे आता वशिलांनी ह्यांना आणलं, ह्यांना घ्या. आता बघ ना की मी 20 दिवस रिप्लेसमेंट देऊन 20 दिवस दुसऱ्या बाईंनी काम केलं आणि परत आल्यानंतर त्या बाईंनी माझं काम मला परत दिलं. हा केवढा मोठेपण आहे. इथं तिने राजकारण केलं असतं आणि निर्मात्याला सांगितलं असतं की नाही आता मी 20 दिवस करते तर पुढे मी कायम करेल, तर मला घ्या नाही तर मला घेऊ नका. इथं आलं असतं राजकारण, अगदी नाही का? पण तसं माझ्या काळात तरी तसं नव्हतं. आत्ताचा काळ मला खूप माहिती नाही आहे, कारण मी सिरियल खूप कमी केली आहेत. सिरियल फारच कमी, म्हणजे अगदी 10-12 बोटावर मोजणे. ते एक तर माझी महत्त्वाची मोठी सिरियल म्हणजे अवंतिका. प्रचंड गाजलेली. प्रचंड गाजली. लहान असताना ती पाहायचो. अवंतिका असं ते 2001ची सिरियल आहे. आणि स्मिता तळवलकरांकडे मी अस्मिता चित्रमध्ये जवळजवळ 90 सालापासून काम केलं. कारण काय झालं, स्मिता तळवलकर ह्या पुण्यामध्ये स्मिताचं माहेर आणि लॉ कॉलेज रोडला तिच्या मोठं फ्लॅट वडिलांचा होता आणि तिथून ती सगळं ही चक्र फिरवत होती. बऱ्याच छोट्या छोट्या फिल्म केल्यात मी तिच्या, छोट्या छोट्या ॲड केल्यात मी तिच्या. सगळं करत 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 शेवटी 2001ला अवंतिका, 2001 ते 2003 असं अवंतिकाचं शूटिंग आम्ही करत होतो पुण्यात नसल्यामुळे. त्यामुळं माझी तिची पण खूप छान मैत्री होती स्मिताची. मुंबईला मी खूप वेळा तिच्या शिवाजी पार्कच्या घरी राहिलेली आहे आणि भयंकर स्पष्टोक्ती. पहिलं मी काम केलं तिच्याकडे तेव्हा मला तिने 600 रुपये पर डे दिला. अच्छा. 600 पर डे दिला. तर मग झालं, मी काम करत करत राहिले आणि नंतर मग 2-3 वर्ष गेली, नाही करतच होते जवळजवळ अवंतिकापर्यंत. आणि अवंतिकाला मी तिला म्हटलं, अगं आता किती वर्ष मला तू 600 ते मला काहीतरी माझ्याकडे बघ जरा म्हटलं स्मिता. आणि म्हणजे मी आरे तुरेच म्हणजे मी तिच्याशिवाय, कारण ती माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे. पण ती कधीच असं म्हणली नाही की मी निर्माती आहे, मी डिरेक्टर आहे, मला हे म्हणा. फार वेगळी बाई होती स्मिता तळवलकर. परमेश्वर कृपेने ती अजून असती ते तिने आणखीन खूप काहीतरी इंडस्ट्रीमध्ये केलं असतं. आणि मग म्हणली की काय गई म्हातारे, मला म्हणायची बरं का, अगो मी म्हातारी आहे का? नाही, तू म्हातारी नाही, तो म्हातारीचे रोल करते ना, तर आईचे रोल म्हणजे म्हातारी झालीस तू. ठीक आहे. तिच्या ह्याला सांगितलं हां की हिला 1200 करा. मी एकदम 600वरनं 1200. अरे एकदम उडी मारली म्हटलं मी. आपण बोलण्याचा फायदा झाला. आता म्हटलं आपल्याला बोलावंच लागतंय. असं कोणी आपलं आता ही काम बरं करते, आता 3 वर्ष झाले हिला, चला असं मराठी माणूस असं म्हणणार नाही की चला यांना थोडंसं वाढवून देऊ आपण, असं होणार नाही. म्हटलं मला हा एक अनुभव स्मिताकडे खूप सुंदर आला. आणि हाईट म्हणजे मी 2010ला तिची सिरियल केली अर्धांगिनी शेवटची. म्हटलं आता काय आम्ही 1200 की 1200च का म्हटलं, म्हणजे 2003 कुठं आणि 2008 म्हटलं 3000चा काढ रे हिचा चेक. स्मिता म्हणजे ग्रेट आणि ग्रेट बाई होती स्मिता तळवलकर, ग्रेट. म्हणजे मला खूप आनंद मला ह्या फील्डमध्ये राहण्याचा मिळतोय. मला पैसे कमी मिळालेत वगैरे, आणि तो काळही तसाच होता की तो पैसे जास्त मिळण्याचा काळ नव्हता कलेसाठी. आणि म्हणून मला कधी असं वाटलं नाही. म्हणून मी नवीन पिढीला नेहमी आत्ता म्हणजे मी काहीतरी असं संदेश देते की तुम्हाला जिथं समाधान वाटेल, तुम्हाला हा रोल आवडला, मग त्याच्यासाठी पैसे हा त्यातला फार महत्त्वाचा भाग समजू नका. तो तुम्हाला पैसे देणार, कारण जर लोकांना तुमचा रोल आवडला, तुम्ही जर आवडला, तर तुम्हाला बोलवणार दुसरे प्रोडक्शनवाले. आता कसं झालं की स्पर्धा एवढ्या वाढल्यात ना, म्हणजे तुम्हाला इतकं स्ट्रगल करावं लागतं आत्ताच्या पिढीला. हे सगळ्यांनाच, पुरुषांना, मुलींना, आणि टेक्निकल बाजू सगळीकडेच इतक्या स्पर्धा आहेत. तर निदान आपल्याला सिद्ध करायचं असेल तर थोडंसं आपण थोडीशी कळ काढली पाहिजे. मग तुम्ही त्या पदाला पोचल्यानंतर मग तुम्हाला तो एक हातामध्ये तुम्हाला हुकमी एक्का मिळतं.
मग नाही, आता माझी किंमत मला ठरवायला पाहिजे, तेव्हा मी आता माझी ही किंमत ठरवून सांगते. ठीक आहे, मी एवढे सांगितले, मग त्याच्यामध्ये असं होतंच की नाही आमचं बजेट कमी आहे, सिनेमाचं बजेट कमी आहे, अमकं आहे, असं ते आपल्याला निर्माते सांगतात. ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणता असं का, मग ठीक आहे ॲडजस्ट, असंही करणारी बजेटला ऍडजस्ट करा आपली सिरियल प्रत्येक निर्माता आणि दर्शक आणि प्रोडक्शनचे खास लोक सांगत असतात. मी म्हटलं एकही निर्माता असा येत नाही की बोला किती पैसे, एवढे दिले. निश्चितपणे तशी वेळ लवकरात लवकर सगळ्यांवरती येऊ अशी आमची प्रार्थना. आतापर्यंत असा काही निर्माता भेटला नाही आपल्याला. म्हणजे हिंदी सिनेमाचं सुद्धा मला पैसे ठरवताना मला इतके घासाघीस करावी लागली की एवढे नहीं, अभी कितना पर डे लेंगे. हाँ, अरे मैम हमारा लो बजट फिल्म है. नहीं, वाक्य असतंच, थोड़ा बजट कम है तो आप एडजस्ट कर लीजिएगा. बोले हमारे नसीब में ही लो बजट है क्या. असतात कलाकार जेवढं त्यांना बघा, एक असतं की प्रोडक्शनला जेवढं कमी याच्यामध्ये करता येईल तेवढं ते करतात. आपली भूमिका असते की जेवढं जास्त मिळेल तेवढं आपल्याला चांगलं असतं. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी त्या दोघांचं सुवर्णामध्ये साधून मग कुठेतरी तडजोड होते आणि मग डन होतं की चला करतो. आणि योगेश, पैशासाठी काम असं नाही झालं कधी की आता इथे एवढे पैसे मिळतात धावा, इथे एवढे पैसे मिळतात ना, की आपल्याला इतके सुंदर कॅरेक्टर करायला मिळायला. ते जे आपलं एक कलेवरचं प्रेम म्हणा किंवा आपल्याला त्या नाटकावरचं प्रेम, कलेवरचं, त्या ह्यानी व्हावं थोडंसं जाणं झालं. म्हणजे माझ्या पिढीत सगळेच तसे कलाकार होते. म्हणजे असे कुणीही नाही की एवढेच पैसे द्या तर आम्ही काम करू, नाही तर करणार नाही वगैरे, असं कुणीच माझ्या पिढीत. सगळ्यांच्या बरोबर मी कामं केलीत. आमच्या भारतीबाई गोसावी होत्या तेव्हा, बाळगोसावींच्या मिसेस, बऱ्याच माझ्या मैत्रिणी होत्या क्षेत्रामध्ये. नंतर आमच्या अरुणा भट, रजनी भट, ह्या पण माझ्या मैत्रिणी. तेव्हा असुरक्षितता नव्हती कलाकाराला घेऊन, कलाकाराबद्दल कधीच इनसिक्युरिटी कोणामध्ये नव्हती. त्यामुळे सगळेजण मिळून मिसळून छान करत आले, एकमेकांना सहकार्य करत आले. तुम्ही ज्यांना रिप्लेस केलं होतं त्यांनी पुन्हा तुम्हाला तो रोल देऊ केला. ही एकमेकांना समजून घेणं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते थोडंसं हल्लीच्या पिढीकडे आहे की नाही, कारण मी फार कमी काम झाले माझ्या हल्लीच्या पिढीत. पण माझं सांगणं हेच आहे हल्लीच्या पिढीला की चांगला रोल असेल, काही चांगलं घडणार असेल तर तुम्ही जरूर तिथे थोडीशी तडजोड करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आता तुम्ही हल्लीच्याच पिढीत आहात तेव्हा मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण प्राधान्य, आपल्यासारख्या मोठ्या आणि महान कलाकारांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे त्याच्यावरती आमची वाटचाल चालू आहे. स्वतःला आधी सिद्ध करणं, मग लोक आपापल्या प्रसिद्ध करतात. स्वतःला योग्य पद्धतीतून सिद्ध करणं महत्वाचं आहे. आणि हे सिद्ध करण्याचा आत्मविश्वास किंवा त्या संदर्भातला जो अभ्यास बघितला तर आपल्यासारख्यांचे जुने सिनेमे पाहून, नाटक युट्यूबवर सुद्धा आहेत किंवा अशा दिग्गजांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याने आपण घडतो की अरे आपण जे करतो ते काहीच नाहीये, खूप काही ह्या लोकांनी केलेलं आहे. पण आपण आता या सगळ्या सुखसुविधांचा इतका चांगला पॉझिटिव्हली फायदा घेतला पाहिजे की नाही, आता माझ्याकडे सुखसुविधा आहेत तर फक्त काय की आपण स्वतःवरती अभ्यास करणं, नटाने स्वतःवरती अभ्यास करणं महत्वाचं आहे. काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, स्वतःला कसं डेव्हलप केलं पाहिजे कल्चरल दृष्टिकोनातून, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या. नक्की संयम फार महत्वाचा आहे. तो संयम आम्ही इतके वर्ष पाळला म्हणून आता इतके वर्ष आम्ही या क्षेत्रात राहिलो, म्हणजे अजूनही आहोत. म्हणजे आता फक्त काही अडचणींनी नाही काम करू शकलो, पण अजूनही मी सांगते ना, भाऊंबरोबर, निळू भाऊंबरोबर 65 सालापासून ते 88 सालापर्यंत मी काम केलं. मी पुण्यातली एकमेव कलाकार आहे अशी की मी त्यांच्यावर सगळ्यात जास्त काम केलं. म्हणजे 4 नाटकं केली, 4 सिनेमे केले भाऊंबरोबर. आणि काय भाऊ म्हणजे देव माणूस, खरोखर खूप शिकायला, खूप. आणि सगळी माणसं इतकी छान भेटले, सगळे कलाकार इतके छान भेटले आणि त्यांना तुम्ही छान भेटला. हो, हे महत्वाचं आहे. त्या प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं. अगदी चित्रकर्मी, रंगकर्मी पासून सगळे झालं. आम्हाला नाट्य परिषदेने मला जीवन गौरव तुम्हाला काही वर्ष, आणि सगळ्यात हाईट कळस झाली म्हणजे शासनाने माझी दखल घेतली. हा तर माझ्या आयुष्यातला परमानंदाचा आनंद आहे हा योगेश, खरोखर. म्हणजे मी म्हटलं की आपल्या वयानुसार मी विचार करते की आता माझं वय बरोबर आहे, मला आता 81 वय पूर्ण झालेले. सहस्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम माझ्या मुलांनी फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि ह्या वयामध्ये आपल्याला हे सगळं मिळतंय आणि हे सगळं अनुभवायला मिळालं. आणि ज्या आपण महाराष्ट्रात
ज्या पुण्यातनं इतके वर्ष कामं केली आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या शासनाने माझ्या एवढ्या मोठ्या पुरस्कारांनी दखल घेतली. आज मी खरोखर इतकी त्यांच्या आभार म्हणलं की मी ऋणी आहे त्यांची. ह्या सगळ्या ह्याच्यात मी त्यांची ऋणी आहे. अगदी बरोबर. कोणत्याही कलेला राजाश्रयाशिवाय लोकाश्रय मिळत नाही आणि आपलं महाराष्ट्र शासन जे आहे हे सर्व कलाकारांना राजाश्रय देऊन लोकाश्रय देणार आहे. कलाकारांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतलेले, जसे की पेन्शन योजनेचा निर्णय असेल, राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार पेन्शन योजना असेल, किंवा मुंबईत राहण्याचा जो विषय आहे तिथे फिल्म सिटीच्या आवारामध्ये चालू आहे, ब्ल्यूप्रिंटचं काम चालू आहे. लवकरच कलाकारांच्या हक्काची इमारत तिथे उभी राहील, जेणेकरून जे स्ट्रगलर्स आहेत किंवा ज्यांना राहण्याची गैरसोय होती अशा लोकांसाठी. नाही, खरंच शासनाने ही दखल नक्की घ्यावी. बाहेरच्या कलाकारांची फार अडचण आहे ही की मुंबईत येऊन, आणि मुंबई ही कलानगरी असल्यामुळे बाहेरनं मुलं येतात, मुली येतात, त्यांचा हा मोठा प्रॉब्लेम होतो, राहण्याचा फार मोठा प्रॉब्लेम. तरी आत्ताची पिढी खूप हुशार झाली आहे, शेअरिंगमध्ये राहतात. हे आम्हाला त्यावेळेला काही डोकं नव्हतं, तेव्हाकडे सुविधाही नव्हत्या ना. मुंबईमध्ये जे काही ते मोठमोठी हॉटेल्स, त्यांची मोठमोठी भाडे त्यावेळेच्या नाईटमध्ये बसणारी पण नव्हती, परवडणारी नव्हती, म्हणजे भाडंही भरता येणारं नव्हतं. आतापर्यंत आपण अनेक विषयांवरती चर्चा केलेली आहे. म्हणजे मेळा झाला, त्यानंतर तुम्ही रंगभूमीवरती पदार्पण तुम्ही केलं. रंगभूमीमध्ये तुम्ही तुझं पाशी करत होतात, अनेक काही नाटकांमध्ये कामं केलीत, वगनाट्यांमध्ये कामं केलीत. तर त्याच रंगभूमीमध्ये संगीत रंगभूमी किंवा संगीत नाटकांमध्ये तुम्ही काम केलंय का? संगीत रंगभूमीची नाटकं मी केली. पूर्वी कसं असायचं की आता ही जी संशय कल्लोळ, नंतर सौभद्र, मानापमान, ही जी नाटकं होती याच्यामध्ये दास्यांचे वगैरे छोटे छोटे रोल आहेत. तर सुरुवात जी झाली करायला नाटकातनं, संगीत नाटकातनं, ती हे छोटे छोटे रोल आम्ही करत होते. दास्यांची कामं तिन्ही नाटकातनं त्या आहेत. सौभद्रत वेगळ्या, नंतर ह्याच्यात आणि मग हे करत असताना मी रेल्वे ग्रुपचं अनंत फंदी नावाचं नाटक करत होते. अनंत फंदी फार मोठी शाहीर होऊन गेली आणि रेल्वेच्या ग्रुप सगळा रेल्वेचा, आणि फक्त मी डान्सर असल्यामुळे मला त्यांनी त्या नाटकामध्ये घेतल्या. आणि ते नाटक करत असताना मी त्यांचे रेल्वेचे सगळीकडे जिथे जिथे त्यांची स्टेजेस किंवा जिथे त्यांचे थिएटर असतील तिथं कामं केली महाराष्ट्रभर. आणि लोणावळ्याला आमचा प्रयोग होता. तर लोणावळ्याला नाना तिथे बघायला आले. अनंतफंदी झालं असं की अनंतफंदीत नानांकडे मी जो रोल करत होते तो रोल करणारी जी मुलगी होती तिचा काहीतरी प्रॉब्लेम आला, म्हणून मग ते रेल्वेतल्याच कोणाला त्यांनी विचारलं. त्यांना माहीत होतं की रेल्वे हे नाटक करते. मग तुमच्याकडे कोण काम करते? तर म्हणे असं असं सुहासिनी देशपांडे काम करते. तर नाना नाटक बघायला लोणावळ्याला आले. बघा, म्हणजे असं सांगी वांगी नाही की बाबा हा करते का, मग ठीक आहे ठरवू तिला. म्हणजे किती त्या लोकांचं हे असेल बघ, म्हणजे बघायला. म्हणजे ते नाटक, आणि त्याच्यात असं आहे अनंतफंदी अनंतफंदी कवीच्या राज्यामध्ये बाई कधी स्टेजवर आली नाही नाचायला. नाचेपोरे असायचे, ते नाचेपोरे असायचे. तर ते नाच्यापोऱ्याचं काम मी 2 अंकात नाच्यापोऱ्या आणि 3ऱ्या अंकात मी साडी नेसून बाई असे ती कॅरेक्टर होती. तर मला फेटा, मी माझ्याबरोबर वसंतशी शिंदे सोंगाड्याचं काम करायचे. अण्णा अण्णांच्या बरोबर सुद्धा अण्णा राहिले होते, सरनाईक वगैरे, शरद तळवळकर आणि अण्णा राहिले, वसंत शिंदे. अण्णांचं म्हणजे हे सगळ्यांची शैली वेगवेगळी. तर अनंत फंदींच्या त्या अनंत फंदी आता मी सांगते अण्णांसोबत तुम्ही होता, सोंगाड्याचा रोल करायचा. हा, तर ते त्यात सोंगाड्याचा रोल करायचे. आणि त्याच्यामध्ये सलवार, नेहरू शर्ट, जॅकेट आणि फेटा असा तो हे ना, तो सुरुवातीला दाखवणार तो नाच्या पोऱ्या. त्यात माझे नानांचे असे कव्हरवर सीन होते, ते सोंगाडे आणि मी नाच्या पोऱ्या असं त्यांचं माझे सीन असायचे. आणि मला फेटा प्रत्येक प्रयोगाला, मी जवळजवळ अनंत फंदीचे साधारण 70 ते 80 शो केली त्यावेळेला नानांकडे. अण्णा मला कारण सुरुवात सगळी तशीच व्हावं. आणि मग मी 3ऱ्या अंकामध्ये नऊवारी साडी वगैरे, मला स्वतः नानी म्हणजे जयमालाबाई मला सगळ्या नटवायच्या, ते गजरा घालणं, हे करणं. मग तो फडात उभी राहिली ती, तो नाच्या पोराच फडात उभा राहायचा. असे ते अनंतफंदीच्या तमाशाची. तर अण्णाने अण्णा इतके मिश्किल, बाप रे काय विचारू, अगदी तेवढेच हजरजबाबी, तेवढेच मिश्किल. आणि खूप म्हणजे अण्णांबरोबर मी ते पण केलं. अण्णांबरोबर आणखी 2-3 लोकनाट्य पण केली. त्याची आता मला नावं पटापटा आठवत नाहीत. त्यामुळं मग मी ते अनंतफंदी करायला लागले. नंतर अनंतफंदीनंतर मग नानांनी राम जोशी करायचं ठरवलं.
रामजोशीमध्ये पहिल्यांदा बाई आली ती बया. अच्छा. रामजोशीतली बया ती अनंत रामजोशीच्या प्रेमातच पडते बया, असा तो सिक्वेन्स आहे सगळा. आणि त्याच्यात पण अण्णा सोंगाड्या. बापरे. म्हणजे ती दोन्ही नाटकं मी सुहागा झाला. दोन्ही नाटकं, कारण अण्णांशिवाय सोंगाड्याचं काम शक्यच नाही कोणी करणं, म्हणून मी मराठी रंगभूमीची दोन्ही नाटकं केली आणि त्याची दोन्हीचे शेकड्यांनी प्रयोग केले आम्ही. त्यामुळे त्याच्यात पण मी डान्सरची, पण आम्ही रामजोशीच्या बाजूच्या आणि बयाचा ग्रुप वेगळा असायचा. असं बया ती येते, ती एकदम तमाशाचं फळं सुरुवात दाखवली अंकाच्या शेवटी, आणि मग पुढे तो नाटक पूर्ण 3 अंकी मोठा येते नाटक. तर अशी माझी मराठी रंगभूमीमध्ये मोठं योगदान आहे, खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं. मराठी रंगभूमीच्या रंगमंचाशी संबंधित असलेल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. तर हा सगळा आढावा घेताना एक असं आहे की केवढं मोठं व्याप्ती आहे तुमच्या या कारकिर्दीची, तेवढं तुम्ही स्वतःला झोकून देऊन प्रत्येक क्षेत्रात काम केलंय. तुम्ही नाही म्हणाला नाही, तुम्ही स्वतःला त्या त्या क्षेत्रामध्ये आजमून योग्य न्याय दिलाय. मेळा, संगीत रंगभूमी, त्यानंतर नाटक, सिनेमा, मालिका, वगनाट्य, लावणीचे प्रोग्राम, त्यानंतर ज्युनियर आर्टिस्ट सुद्धा होता. सगळे वर्सेटाईल भूमिका तुम्ही आयुष्यामध्ये केल्या, वैविध्यपूर्ण भूमिका तुम्ही केलेल्या आहेत. आम्ही तर विनंती करतो की तुम्ही पुस्तक लिहाच लिहा, कारण ह्या पुस्तकामधून एका शुद्ध कलाकाराचा शुद्ध भाव, त्याचा अभिनय किती समर्पण करत असतो, स्वतःला त्या उंचीवरती नेऊन ठेवण्याकरता किती त्याग करावा लागतो, किती संयम ठेवावा लागतो, हे आपल्या पुस्तकामधून आमच्यासारख्या आणि इतरही नवोदित कलाकारांना किंबहुना अनेक कलाकारांना सुद्धा यातून शिकता येईल, वाचता येईल आणि त्याच्यातून पुढे जाता येईल. नक्की. हे सहज नाहीये. म्हणजे आजकाल आपण पाहतो की शॉर्टकटचा जमाना चाललेला आहे, शॉर्टकट देऊन पटकन पुढे जाणं. खरे खरे. तर शॉर्टकट हा नसलाच पाहिजे नाही का ताई आयुष्यात. की योगेश खरे ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, हरकत नाही. आणि तो आत्ता मला खूप सगळीकडनं लोकांनी की बाबा इतकी वर्ष झाली काम करता, इतकी वर्ष झाली काम करता, एवढे कुठे अनुभव आहेत तुमचे. कधी कधी कार्यक्रम आपण मुलाखतीचा कुणीतरी की ताई तुमची आम्ही मुलाखत घेणार आहोत, थोडंसं आम्हाला सांगा की तुम्ही कसा आलात ह्या क्षेत्रात, काय आलात, किंवा ते सांगताना आपण हे असं सांगतो भरभरून काही गोष्टी. मग हे ऐकल्यानंतर तुम्ही पुस्तक का लिहित नाही, तुम्ही पुस्तक का लिहित नाही, हे प्रत्येकाचं हे मला मागणं आहे. तर नक्कीच या गोष्टीचा मी विचार करीन की थोडंसं आत्ताच्या पिढीला कळावं की आमच्या पिढीने किती कष्ट केले, कसे आम्ही या क्षेत्रात आलो, आणि आम्ही नुसतंच आम्हाला पैसे किती मिळत आहेत आणि आम्हाला हे कामं किती मिळत आहेत हा विचार कधीच केला नाही. जी कामं आमच्याकडे होती ती अत्यंत प्रामाणिकपणे केली, अत्यंत मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली, आणि ते काय करतायत थोडंसं ते पण आपल्याला शिकायला मिळतं की आपल्याबरोबर हा कलाकार काय करतो. बरं, इथे यांनी हाशा घेतला, ते कॉमेडी आर्टिस्ट आहेत. निळूभाऊ आमचे उगीच कुठेतरी असे भरकटत नाही करायचे, पण आमचे रामनगरकर तसे होते. रामनगरकर म्हणजे, आणि मग निळूभाऊ त्याला अरे राम, अरे किती भाव म्हणजे आलो, ते आले एंट्री करून आतमध्ये आले, राम अरे काय चाललंय तुझं, पण भाऊ इतकं सिलेक्टेड भाऊंचं, आणि तोच विनोद, आणि तोच दुसऱ्या दिवशी तसाच, तिसऱ्या दिवशी तसाच. आणि त्याने आणखीन एखादी ॲडिशन केली, आणि जर ती उचलली गेली तर भाऊ नंतर ती परत ॲडिशन घ्यायची, नाहीतर भरकटच जाणं हे निळू भाऊंकडे अजिबात नव्हतं. आणि मग ते आपल्याला शिकायला मिळतं रे, अरे क्या बात आहे यार, एवढा मोठा आर्टिस्ट, आणि मग आपणही असं कॉमेडी आहे. कारण मी त्यावेळेला सोंगाड्याची बायको म्हणूनच काम करायची ना, रंभांच्या बरोबर मी खूप वगनाट्य केली, त्यामुळे मग आपण पण टाकताना हा जोक असा टाका, असा टाका, आणि प्रयोग आपण करत राहतो, म्हणून आपण नाट्य प्रयोग म्हणतो ना, नाट्य प्रयोग असं म्हणतो ना. हा प्रयोग आहे, आणि तो सतत करत राहिल्यामुळे कदाचित आमच्यात थोडीशी ती सुधारणा. एक आहे की आपण तो 60-70 वर्षाचा प्रवास पाहिला, तर आपण थेट आता या मुद्द्यावरती येऊयात की तेव्हा ती लोकप्रियता तुमची किंवा तो सगळा विषय आजही तितकाच आहे. बोलवतात प्रोग्राम्सला, त्यावेळेस तुम्हाला कुठे फंक्शनला बोलवलं, कुठं काय बोलवलं, तर ते आपण एक सन्मानाने बोलवलं म्हणून आपण जातो. आत्ताचं हल्लीचं काही 10 वर्षानंतर मागेचं पाहिलं, 10 वर्षानंतर आत्ताचा काळाचं पाहिलं,
त्या 10-15 वर्षात काय झालं की सुपाऱ्यांचं प्रमाण वाढलं की 1-2 सिरियल्स केल्यानंतर किंवा सिनेमा केल्यानंतर जरा कुठे फेम मिळालं की लाखोनी काहीतरी सुपाऱ्यांचे भाव ऐकायला आम्हाला मिळत आहेत. तर तुम्हाला याचं कधी असं वाटत नाही का की जे असतं की नाही का आता आम्ही एवढे ज्येष्ठ आम्ही एवढे सिनियर असून आम्ही कधी असं काही ठेवलं नाही किंवा आमच्या काळात नसेलही, पण आता हे जे फॅड आलेलं आहे की किंवा काही म्हणतात की आता प्रेक्षक बोलवतात किंवा जनता बोलवते की आपल्या कलेबद्दल एक प्रेम आहे म्हणून आपण बोललो होतो. मानधन आणि पेमेंट यात खूप फरक झाला, ही दरी जी निर्माण झाली आहे मानधन आणि पेमेंट मधली, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही आता हे तू छान प्रश्न विचारलास मला. खूप वेळा होतं असं की आमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून या बरं का. तर काही लोक आहेत हुशार बरेच की आम्ही तुमचं काय मानधन असेल ते देऊ असं म्हणतात. आता मानधन आता खूप घेतात, त्या तेवढं मागण्याची आमची ताकदच नाही. आमची उडी फार फार तर 21,000पर्यंत, त्याच्या पुढे काय माझी उडी आजपर्यंत कुठेही गेलेली नाही. तर मी म्हणलं तुम्ही काय देता किंवा तुमच्याकडे काय सिस्टीम आहे, तुम्ही देता का देत नाही. कारण ते माझी जीभच रेटत नाही ते सांगायला की मला एवढे पैसे द्या तर मी तुमच्या कार्यक्रमाला येईल. कारण मी असा विचार करते की अरे आपल्याला ओळखतायत मुख्य कलाकार म्हणून आणि आपला सन्मान होणार आहे तिथे तो कलाकार म्हणून. ते आपल्याला काही 4 प्रश्न विचारतील, काय बोलायला सांगतील, तर आपण कलाकार आहोत म्हणून आपल्याला बोलवत आहेत. असं कोणी रस्त्यावरच्या माणसाला धरून कुणी चला आणि तुम्ही कार्यक्रमाला असं नेणार नाही. तर तिथं त्या कलेचा काहीतरी आपण हे ठेवू. बरोबर आहे ना, म्हणून तर आपण घेतो त्याला मानधन म्हणतो. मानही मिळाला पाहिजे आणि धनही मिळालं पाहिजे. काही ठिकाणी धन मिळतं मान मिळत नाही, काही ठिकाणी मान मिळतो पण धन मिळत नाही. मानधनाची सांगड क्वचित काही ठिकाणी बसते, पण मानधन एक वेगळा सन्मानपूर्वक विषय राहिला आणि पेमेंट जो वेगळा खरंच आहे. पण काही आता काय होतं लोकांना असं वाटतं की मग कोणी काहीच देत नाही बरं का. तरी पण आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे. मग ते काय शाल बुके बिके एवढं घ्यायचं आणि परत घरी यायचं. पण मी विचार करते की अरे हे एवढे लाखांनी आणि ह्यांनी पैसे ह्या मुली घेत आहेत मानधनाचे, तर काय हा प्रकार असेल. आपल्याला आपली उडी पुढे जातच नाही, इथपर्यंतच जाते पुढे. किंवा कुठे बाहेरगावी जायचं असेल तर मग ते गाडी देणार तुम्हाला, हे देणार तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण मी शक्यतो फार घेत नाही. म्हणजे मी फार कार्यक्रमाला कुठल्याही प्रमुख पाहुणी म्हणून मी फार गेलेली नाही. काय द्याल या प्रकाराबद्दल? घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? आता मला असं मानतात आपण बरोबर आहे म्हणून गेलं पाहिजे, घेतलं पाहिजे. कारण आता हल्ली आता तुम्हाला बोलवलं, आता तुम्ही खूप बिझी आहात, त्याच्यातनं तुमचे 4 दिवस शूटिंगमधनं तुम्ही 2 दिवस ह्याला दिले तर तुमचं 4 दिवसाचं शूटिंगचं पेमेंट जाणार. मग तुम्ही आत्ताचा कलाकार तो ते विचार करतो की माझं इथे 10 दिवसाचं काम आहे, त्याच्यात मला 4 दिवस किंवा 2 दिवस मागता येते. 10 दिवसाच्या पेमेंटमधनं इकडचं गेलं तर मला इकडं मिळालं पाहिजे. हा व्यवहार आहे. हा व्यवहार जो आहे तो आत्ताच्या पिढीकडे जास्त आहे, आमच्या पिढीकडे फार कमी होता व्यवहार हा. आता अरे आमचे निळू भाऊ हे सगळे तसेच जायचे नाही रे अरे त्या इलेक्शनच्या वेळेला निळू भाऊ, अरे बापरे, त्या माणसाला जेवाय खावायला का चहाला सुद्धा वेळ नाही मिळायचा ना. आम्हाला इतकं वाईट वाटायचं की भाऊंना आपलं कार्यक्रम संपला की गाडीत घातलं की घेऊन गेला तो. दुसऱ्या दिवशी त्यांना प्रयोगाच्या वेळेला आणून सोडायचे. तर हा फरक आहे फेमचा, आपल्या प्रसिद्धीचा, पिढीचा प्रसिद्धीचं तेवढं पण केलं पाहिजे. पण ताई आपल्याला पाहायला मिळतं हल्ली की काही असे बरेचसे कलाकार आहेत की जे डिप्रेशन मध्ये जातात, मानसिक तणावामध्ये जातात, काही वेळेला आत्महत्या सुद्धा केली जाते किंवा भरकटले जातात ट्रॅक वरून, नाउमेद होतात. हो ना. तर अशा कलाकारांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की नाही असं डाऊनफॉल सगळ्यांमध्ये होतो ना, काय आपण हा कलाकारांनी हा तर विचार नक्कीच करायला पाहिजे की आता आपण असं समजू की आता आपण अगदी फार मोठं उदाहरण घ्यायचं झालं तर बच्चन साहेबांचं उदाहरण घ्या आणि त्यांची सगळी हिस्ट्री वाचा की कसे ते आले इंडस्ट्रीत, कसे आले, कसे नाववेद झाले, मग निघाले होते ते, परत थांबले, सुरुवातीचे त्यांचा काळ, मधला काळ, आणि ते आता लिहिलं आहे म्हणजे तुम्ही वाचू शकता. आणि मग तुम्ही अशा पद्धतीने जर एवढ्या मोठ्या माणसाला एवढं स्ट्रगल करावं लागलं तर आपण खूप छोटी माणसं आहोत. आणि मग नावमेद व्हायचंच नाही. ठीक आहे आता नाही मिळालं काम मला, ठीक आहे नंतर पुढच्या ह्याच्यात मिळेल.
पुढच्या संयम नाटकात ठेवला पाहिजे. संयम हा Patience शब्द is- अगदी करेक्ट आहे. संयम ठेवा ना. पेशन्स, संयम ठेवा तुम्हाला. आणि तुम्ही कलाकार आहात, तुमच्या अंगातले गुण बघून तुम्हाला आज नाही उद्या नाही परवा तो समोरचा माणूस बोलवणार म्हणजे बोलवणारच. 2 सिनेमा नाही मिळाले तर 3ऱ्या सिनेमाला तुमची दखल, किंवा 2 आता नाटकाचं काळ कमी झाला आहे, आता पुढे सगळी मुंबईवालेच नाटकं येत आहेत, बरोबर. पण आता सिरियल, आता ते ह्या वेब सिरीज वेब अमुक सिरीज तुमुक आहे, ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी. सगळ्या सुरू झाल्या आहेत. तर बरं कलाकार तेवढेच वाढलेत. नंतर तुला सांगते स्पर्धाही स्पर्धा तेवढ्याच वाढली. वाढल्यात खूप. तू एवढ्याच त्यामुळे- करतो तर माझ्यासमोर त्यामुळे एवढाच तयार आहे. आमचा काळ असा बंदिस्त शो होता छोटासा, तेव्हा आम्हाला स्पर्धा कमी त्याच्यामध्ये होती. स्पर्धा कमी होत्या आणि आम्हाला खूप छान सगळे कलाकारांचं आम्हाला बघायला मिळालं समोरून. म्हणजे नुसतंच अभिनय बघायला मिळालं नाही तर त्यांचं वागणं, कारण दौरे करायचं म्हणजे बरोबर आहेत. म्हणजे टायमिंगच्या बाबतीमध्ये निळू भाऊ 9चं जर टायमिंग असेल तर माणूस 8:45ला गाडीत असायची. वेळ म्हणजे त्यांचं बघून आम्ही शहाणे झालो. माहिती आहे, आमच्या लीला गांधी इतक्या परफेक्ट. म्हणजे एकदा तर एक प्रसंग असा झाला की मला उशीर झाला थोडा, बालगंधर्वला आपल्या गाड्या नाटकाच्या गंधर्वरनं निघायच्या आणि मला उशीर झाला. 9चं टायमिंग होतं तर मला 9:30 झाले पोचायला. लीलाबाई हे सगळे बसलेले. अरे बापरे, माझं एकदम पोटात गोळा झाला. म्हटलं आता काहीतरी हाणणार. आणि बाई तशाच, काय गं काही वेळ आहे का, काय घड्याळ आहे की नाही तुझ्या हातात वगैरे, अशा बोरडल्या. आणि मला पण असं हे झालं, मी एकदम त्यांना फटकन बोलले की मी काय तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाही आहे, असं बोलली मी त्यांना. अरे बाप रे, त्या 1 मिनटं त्यांना काही कळलं नाही की आता हिला काय करू. गप्प झाल्या त्या आणि अख्खा दौरात माझ्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. मी 10 वेळा जाऊन तिची माफी मागितली. म्हणलं मी एकदम रागाच्या भरात, असा कसा तुझा राग, मला म्हणलं मला माफ करा, मला माफ करा, मी चुकले. म्हणलं अतिशय चुकीचा शब्द माझ्या तोंडून गेला, पण आता इथून पुढं मी कधीही उशिरा येणार नाही. तुम्ही 9चं टायमिंग दिलं, तुम्ही 8:30लाच येऊन बसते गाडीमध्ये. म्हणजे हा जो दरारा होता ना या कलाकारांना, तो आम्हाला खूप कारणी, म्हणजे आम्हाला रिस्पेक्ट होता. रिस्पेक्ट. तो केवळ शब्दापुरता नव्हता की सिनियर आर्टिस्ट आहे म्हणून, हो, तो रिस्पेक्ट कृतीतून सुद्धा आपण दाखवलेला होता. आणि ते मग आणि त्यांनी पण कधी बडे जाऊ नाही मिरवलं की मी ज्येष्ठ आहे किंवा मी श्रेष्ठ कलाकार आहे. हे खूप छान आम्हाला शिकायला मिळाली ह्या सगळ्या ही कलाकारांना. विनम्रता असली पाहिजे. ही फार सगळ्या कलाकारां, त्या काळातल्या कलाकारांकडे सगळ्यांकडे होती. डॉक्टरसुद्धा शूटिंगच्या वेळेला आम्ही सगळे एकत्र होतो. एक बंगला दिला होता आम्हाला, दुर्गवाडा म्हणून गाव होतं तिथे. तर डॉक्टर एकाच शिफ्टमध्ये काम, सकाळी 9 ते 6 एवढेच. हे नाही तर बिनाका गीतमाला असायचं त्यावेळेला. तेव्हा ट्रान्झिस्टर आणलेला छोटा, आणि आम्ही सगळे असे बसायचो. तर डॉक्टर यायचे आणि मग ते बिनाका बिला मला तर 9 ते 10 असं मला वाटतं बिनाका 1 तासाचा कार्यक्रम असायचा. आमीन सयानींचा आवाज. आणि बरोबर डॉक्टर यायचे आणि बरोबर निघून 10ला झोपायला रूममध्ये जायचे की बसलेत, मग पुढचं काही गाणी ऐकली काही नाही. म्हणजे इतकं सिस्टमॅटिकली ह्या लोकांचं सगळ्यांचं वागणं बघून आपण पण आपल्यात काहीतरी तो फरक करून घ्यावा आणि निदान चांगलं लोकांचं घ्या. आणि आत्ताच्या पिढीला सांगणं माझं हेच आहे की जे चांगलं आहे ते नक्कीच घ्या. आणि तुम्ही जास्त हुशार आहात आत्ताची पिढी, म्हणजे तुम्ही लवकर आत्मसात करता ह्या गोष्टी. आम्हाला जरा वेळ लागला पण तुम्हाला लवकर करता येईल, कारण तुम्ही सगळीकडनं आता तुम्हाला सगळ्या दिशा अशा झालेल्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे आता मोबाईल आला, त्यामुळे तुम्ही सगळं जग घरात बसून बघू शकता, काय होतं इकडे, काय नाही, काय ते. त्यातलं तर आम्हाला फक्त फोन घेणे आणि फोन लावणे याचं एवढंच कळतं. आणि म्हटलं मला आता शिकायचं पण नाही त्याच्यातलं काही. माझी ती नाती सांगतात अगं फेसबुक हे, म्हटलं मला नको फेसबुक. मग ते असं कर, असं कर. म्हटलं नाही, मला तेवढंच भास आहे. 2 गोष्टी येतात ना, त्याच्यापासून आमचं इतक्या वर्षात काय अडलं नाही. बरोबर आहे. तेव्हा निश्चितपणे तुमचा अनुभव, तुमच्यासारखे ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांचा जो सांस्कृतिक वसा आहे, तोच ही आजची पिढी पुढे तो वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करावा असा विश्वास आहे. रंगदेवती चरणी तुमच्या मनातील 2 ओळी मी अर्पण करतो की तमाम महाराष्ट्रातल्या रसिकांना सांगावंच वाटतंय, आश्रय तुम्ही दिला म्हणून ही कला दिसली, अगदी जवळ कृपा तुमची तोवर फिकीर आम्हाला कसली. अगदी नक्कीच. उत्तम आरोग्य आपल्याला लाभो आणि असंच आपण कायम महाराष्ट्राच्या सेवेला, नटराजाच्या सेवेला आपण कायम आपल्या अमोघ वाणीने सेवेला यावं. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून यावं, नाटकांच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून आपल्या हातून रंगदेवती सेवा इथून पुढे अविरत घडत राहावं.
आणि अशीच आम्हाला भेटत राहो. आपल्यातील या सिनेनाट्य क्षेत्राची शुक्राची चांदणी नेहमी जेव्हा भेटाल, जे असतात कायम सुहास्य वदनी. मी तुम्हाला सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, शासनाला शुभेच्छा देतो. आणि जीवेत शरद शतम देशपांडे सुहासिनी. धन्यवाद. धन्यवाद योगेश. धन्यवाद.